अमोल कोंडबर सर आहेत. वेलकम सर, आपले देखील हार्दिक हार्दिक स्वागत. दिवस क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय मावळच्या मानाची, मावळच्या सन्मानाची आपली MPL 2026 पर्व 7 मध्ये आपण पाहतोय दिवस क्रमांक 3 या स्पर्धेचा. गेले 2 दिवस आपण गोपी सर पाहिलं तर या मैदानावरती धाव्यांचा उच्चांक देखील पाहायला मिळाला, अनेक उलटफेर देखील पाहायला मिळाले. प्रत्येक सामन्यामध्ये पहिल्या डावामध्ये 100+ धावा या मैदानावरती पाहायला मिळाल्या. पहिला चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये समोरच्या बाजूला खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. इथे श्री गणेश झाला, अकाउंट ओपन झालं, एक सिंगल. गोपी सर पहिलाच बॉल फुल लेनचा ड्राईव्ह केला, बॅक क्लिपला थोडंसं खाली आणलं, थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न होता, पण त्यानंतर ऑफ ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. व्हाईट इशची लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळून तिथे दाखल झाला, सिंगल मिळते. रतनगड योद्धाचा ॲडव्होकेट देवाभाऊ मराठे यांच्या मालकीचा संघ सध्या पहिल्या डावमध्ये फलंदाजी करतोय. आता स्ट्राईक एंडला शिरू लोहार, ऑल इंडिया आयकॉन, बाहेर जाणारा चेंडू, हे संपाय सिग्नल. व्हाईट बॉलची घोषणा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 मुख्य पंच अजय आवळे सर यांनी यावेळेला दाखवला आणि सांगितला हा व्हाईट बॉल आहे, एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये ऍड होते. धाव फुल कव्हर आहेत 2. आयकॉन खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, अगदी पुणे परिसरामधील असलेला आयकॉन शेरू लोहार इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे आपण एकदा अक्रॉस द बॅट फटका मैदानाच्या आतमध्ये खेळायचा होता. शेरू इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, डॉट बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि स्कोर कार्ड देखील 2 धावांवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. शिरू लोहार सारख्या मातबर खेळाडूला थांबवण्याचं काम सध्या पहिल्या षटकामध्ये आपण बघतोय. सुमित पवार जो गोलंदाज आहे, ओर दी विकेट. पुढचा चेंडू ऑन साईडला हवेत खेळाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेलची शक्यता आणि इथे हातातून निसटला असं वाटत असताना चांगला बॅकअप दिलाय, फलंदाज बाद होईल. आयकॉन परतलाय, शिरू लोहार बॅक टू दी पव्हिलियन गॉन. मोठा धक्का. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर आयकॉन खेळाडू, ऑल इंडिया आयकॉन, इथे मैदानाच्या आतमध्ये शेरू बाद झालाय. अगदी इथे थोडा पहिल्या डावात देखील, पहिल्या सामन्यात देखील आपण पाहिलं तर षटक क्रमांक 1 मध्ये थोडासा अडखळताना शेरू पाहायला मिळाला आणि त्यानंतर फटका फसल्यानंतर एक बहारदार झेल देखील तिथे मैदानाच्या आतमध्ये टिपला गेला आणि विकेटचं पतन देखील झालंय. आणि त्याचं कारण होतं आउटसाईड ऑफ तुमचा बॉल ऑन साईडला खेचून आणण्याचा प्रयत्न केला, टायमिंग तेवढंसं प्रॉपर नव्हतं, स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु लिडिंग एज आणि त्यानंतर एक मोठा फलंदाज आयकॉन इथे बास झालाय. धक्का बसलाय रतनगड योद्धासला. ॲडव्होकेट देवाभाऊ मराठे यांच्या मालकीचा संघ पहिल्याच ओव्हरमध्ये ज्यावेळेला विकेट येते आणि त्यावेळेला तो दबाव बनतो. धाव फलकावर धावा आहे सध्या 2 नवीन फलंदाज. स्ट्राईक एंडला दाखल झालाय देवेंद्र बारुळेसाठी पहिला चेंडू, पुन्हा आउटसाईड ऑफ तुमचा बॉल ऑन दी राईज खेळला, यस इथे ड्रॉप. अजून एक वेळेला संधी प्राप्त झाली होती, हातातून चेंडू निसटलाय, लॉंग ऑफला झेल सुटतोय, मी ती सिंगल. धाव फलकावर धावा झालेल्या आहेत 3 धावा, 1 गडी बाद. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झालाय. काल देखील आपण जर पाहिलं तर आयकॉन खेळाडूचा झेल सोडल्यानंतर त्यांनी केलेला उद्रेक देखील पाहायला मिळाला. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं ना, इथे शनीच्या बॅट मधून चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क, ठोकलाय MPL चा बहारदार षटकार 6 रन. थँक्यू. षटकार आला, विकेट आली, त्यानंतर सिंगल आली, स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं. जसं स्ट्राईक एंडला आला, स्लॉट मधला बॉल आता बाहेर पाठवलाय, षटकार आलाय. या षटकाराबरोबर धावसंख्या स्कोर कार्ड बर आहे 9. शनी घेतोय स्ट्राईक एंडला. पहिल्या षटकामध्ये आयकॉन बाद झाला, पण त्यानंतर संघाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. एक चेंडू अजूनही शिल्लक. पॉवर प्लेमध्ये 2 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर सध्या पेट्रोलिंग करतात. एक खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हर आणि दुसरा खेळाडू सध्या डीप स्क्वेअर लेगला लावला गेल्याने अशा वेळेला पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू टाकला जाईल. एक षटकार आलाय, पण तो आता शेवट देखील या षटकाचा गोड केला जाणार का हा प्रश्न अनुत्तरित आहे आणि त्याचं उत्तर मिळेल
यावेळेला उजव्या हाताच्या फलंदाजासाठी राऊंड विकेट येतोय. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक अजून थोडासा वाईट ठेवत असताना बाहेर ठेवलाय. शेवटचा चेंडू पहिल्या षटकामध्ये राऊंड विकेटने गोलंदाज तयार. डाऊन दी लेग ये संपाय सिग्नल वाईट बॉल. राऊंड विकेटने येत असताना एक चांगला अँगल बनवण्याचा प्रयत्न, पण तो अमोलसर इथे वाईट बॉल आलाय, त्यामुळे एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये 1-0 10 धावा धाव फलकावर. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर सर दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचलंय. ऑन स्ट्राईक खेळणारा बॅटर देखील आगामी काळामध्ये या सीझन मध्ये आपल्या नावावरती एक बेस्ट बॅटरची बाईक पटकवणारा शनी आहे, तर दुसऱ्या बाजूला मॅन ऑफ द सिरीजची बाईक पटकवणारा बायकर मॅन सुमित देखील आहे. दोन्ही खेळाडूंनी आपल्या आयुष्यामध्ये टेनिस क्रिकेटच्या पटलावरती एक एक बाईक देखील या मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती त्यांच्या नावावरती आपण पाहतोय आणि सातत्याने चांगली कामगिरी करण्यामध्ये हे खेळाडू यशस्वी ठरलेत. आज इथे एकमेकांच्या विरोधामध्ये इथे गाठ पाहायला मिळते. एक षटकांचा खेळ संपलाय आणि स्कोर कार्डवरती देखील आपण जर पाहिलं तर गोपी सर एक नेल्सन आकडा पाहायला मिळतोय. 11 धावा, एक बॅटर बाद आहे आणि षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाले. सुरुवात संमिश्र राहिली, एक विकेट गेली, परंतु त्यानंतर 11 धावा आले. एक षटकार आला शेवटच्या बॉलवर. आपण बघितलं ज्या पद्धतीने टेम्परामेंट खूप चांगलं दाखवलं, परंतु त्याआधी सोडलेला झेल आपण बघितला. पहिल्या षटकामध्ये एक जीवनदान मिळालं. शिरू लोहारने आज थोडंसं नाराज केलं. ऑल इंडिया आयकॉन म्हणून तो या संघामध्ये दाखल झाला, परंतु आज त्याची बॅट तळपलेली नाहीये आणि तो बाद झाल्यानंतर संघाची जबाबदारी शनिदेव आणि त्याच्याबरोबरने देवेंद्र वारुळे हे 2 फलंदाज घेत आहेत. पहिल्या षटकामध्ये 11 आलेत, म्हणजे सुरुवात चांगली आहे असं म्हणता येईल अमोल सर. सुरुवात तर मैदानाच्या आतमध्ये चांगली झाली आहे, परंतु आता इथून पुढचा काळ जर सातत्याने आपण जर पाहिलं तर आज या स्पर्धेचा 3रा दिवस आहे. MPL मावळच्या मानाची, मावळच्या सन्मानाची, मावळच्या अभिमानाची एक क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. पर्व 7 2 दिवसामध्ये आपण पाहिलं तर धावांचा पाऊस देखील इथे पाहायला मिळाला. आज दिवस क्रमांक 3 मध्ये देखील पहिल्या सामन्यात सर पहिल्या डावामध्ये 100+ धावा होताना पाहायला मिळाल्या. 40 मिनिटाचा कालावधी असेल तुम्हाला 8 षटकं पूर्ण करण्यासाठी. त्या 40 मिनिटांमध्ये तुम्हाला 8 षटकं पूर्ण करायची, नाहीतर तिथून पुढे एक खेळाडू हा 30 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल, याची देखील दखल दोन्ही संघांनी घ्या. इथे समोरच्या बाजूला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. शिवरायांचा छावा, मिळतील धावा असा षटकार छेरान. फुलेलींचा बॉल होता. बॅटचा फेस अगदी समोर ठेवला. डाऊन दी ग्राउंड, सरळ बॅटचा वापर, टायमिंग प्रॉपर आणि त्यानंतर चेंडूने हवाई सफर केली. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. सुरुवात दुसऱ्या षटकाची. पॉवर प्ले अजूनही चालू आहे, मात्र षटकाराने सुरुवात झाली. राऊंड विकेट. यावेळेला अप्पर कट, टकाटक, पॉइंटच्या डोक्यावरून सीमा पार, मिळतोय चौकार. 4 धावा. होशियार होशियार जाने वाले जरा होशियार इथे स्कोर कार्ड मध्ये बदल झाला. 21 धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. राजगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी असलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे आणि आपण जर पाहिलं तर अनेक गड किल्ल्यांची नावे इथे मावळ तालुका प्रीमियर लीग मध्ये प्रत्येक संघाला देण्यात आली आहे. राजगड आणि रतनगड ह्या 2 संघादरम्यान किल्ल्यांचे राऊंड विकेट. आतमध्ये येणारा बॉल स्मॅश करण्याचा प्रयत्न. ऑन साईडला खेळलाय. बॉल चाललाय डीप मिड विकेटला. फिल्डर आहे तिथे. रन मिळेल फक्त 1. आणि एक चांगला उल्लेख तुम्ही केला. बरोबरच आपण बघतोय ही तिरंग्याची थीम बघायला मिळते, कारण 26 जानेवारी अगदी तोंडावर आलाय प्रजासत्ताक दिन आणि त्यामुळे या स्पर्धेला ती थीम इथे देण्यात आली आहे. त्यामुळे काहीतरी वेगळं या स्पर्धेमध्ये प्रत्येक पर्वात आपल्याला बघायला मिळतं आणि या पर्वात देखील तेच आपण बघतोय. स्कोर कार्डवर 22 धावा आहे. दिग्गडी बाद झालाय. दुसऱ्या षटकामध्ये विशाल, समोर आहे देवेंद्र वारुळे. एक षटकार, एक चौकार आला, पण तू त्यानंतर एकेरी धाव घेतली. स्ट्राईक रोटेट केले. पुढचा चेंडू विशालचा उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॉल फ्लाय झालाय. विकेट किपरच्या मागे. शॉर्ट स्टॉपला जाईल. धाव इथे मिळणार नाही. आलाय अमोल सर. निर्धाव चेंडू. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर गोलंदाजी मार्क वरती विशालला आपण पाहतो. गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू इथे षटकार चौकार आल्यानंतर 22 धावा आपण पाहिलं तर इथे स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. ऑल इंडिया आयकॉन शेरू लोहार बाद झाल्यानंतर
देवेंद्र. इथे बा समोरच्या बाजूला पुन्हा एकदा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 6. खणखणी षटकार. आवड मला ज्याची मी त्यालाच आडलं जग पुण्याला आता मी मानलं शेजारची काळी मैना लागली डोलायला. थँक्यू. बदल आदित्य चांगलं होतं. बॅक लिफ्टला खाली आणलं नजर हँड अँड आय कॉर्डिनेशन प्रॉपर ठेवलं आणि त्यानंतर पुन्हा डाऊन दी ग्राउंड षटकार ठोकत असताना सांगितलं येस टायगर अभि जिंदा आहे. आज मी चांगला खेळणार आहे. आयकॉन बाद झाल्या पण त्यानंतर संघाची जबाबदारी स्वीकारली आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 28. राऊंड विकेटने पुढचा चेंडू बाहेर जाणारा चेंडू पुल केलाय. हा पंप जॅक होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये. प्रयत्न पडतील कमी. मिळते चौकाराची हमी. 4 धावा. जावा लागली डोलायला. आवड आम्हाला याची आवड आहे आम्हाला या मावळ प्रीमियर लीगची आणि या मावळ प्रीमियर लीग मध्ये उपस्थित अतिथी मान्यवर सन्माननीय विजयदादा सातकर, अर्जुनदादा काटकर अतिथी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. मान्यवरांची मानदेय आम्हाला या व्यासपीठावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाभली जाते. असंख्य मित्रपरिवार या निमित्तानं उपस्थित होतोय. संपूर्ण मित्रपरिवाराचं मनपूर्वक स्वागत. इथे आपण जर पाहिलं तर 32 धावा अगदी स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्या. सर आपण जर पाहिलं तर ऑल इंडिया आयकॉन शेरू स्वस्त्यामध्ये बाद झाला, परंतु मावळ आयकॉनने इथे डाव सावरण्याचं काम केलंय. 6 चेंडूमध्ये 19 धावा मावळ आयकॉन. शनिदेव याच्या बॅटमध्ये मैदानाच्या आतमध्ये आल्यात. मावळ तालुक्यामध्ये देखील टॅलेंटची कमी नाही हेच आपल्याला या स्पर्धेने दाखवून दिलंय. अनेक तारे सितारे या स्पर्धेत खेळत आहेत. नुकतंच सितारे जमीन पर हा चित्रपट प्रदर्शित झाला, पण तू मावळ प्रीमियर लीगमध्ये अनेक तारे सितारे या जमिनीवर उतरलेत असं म्हणायला हरकत नाही. मैदानाच्या आतमध्ये 32 धावा 1 गडी बाद. स्ट्राईक एंडला आहे शनिदेव. तर पुढचा चेंडू सुमित पवारचा. आता या षटकामध्ये तो सुरुवात करतोय. 2 षटकानंतर 32-16ची सरासरी म्हणजे एक चांगली सुरुवात. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 21 धावा खर्च केल्या आणि त्यामुळे आता पुन्हा चांगलं कमबॅक पहिल्या डावामध्ये पाहायला मिळते. सुमित फार एंड कडून पहिला चेंडू घेऊन येते ओव्हर दी विकेटने. शॉट ऑफ गुड लिंद होता हलक्यात आणि ऑन दी टो स्टॅप केल्या बॉलला बॅकवर्ड पॉइंटला जातोय बॉल. तिथे मिळते सिंगलने सुरुवात. धाव फलकावरती 36. सुमित पवारला आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती. ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये देवा आहे. देवा वरुळेला आपण पाहतोय तर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती इथे शनी मावळ आयकॉन आहे. शनीने इथे डावाला सावरण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलंय. इथे क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार थोडासा फेरबदल देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. अगदी पॉवर प्लेचं षटक आहे. P2चं षटक देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे का? तेव्हा पुन्हा एकदा हलक्यात चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी बाउंड्री लाईन वरून चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि एक सिंगल तिथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 34. आपण जर पाहिलं तर गोपी सर मावळ तालुका प्रीमियर लीग मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण पाहिलं तर ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होतीये. गेले 7 वर्ष या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन सातत्याने आपण जर पाहिलं ना, मावळच्या अगदी प्रत्येक पर्वामध्ये वेगवेगळ्या मैदानावरती वेगवेगळ्या एरियामध्ये या मावळ तालुका प्रीमियर लीग आपली MPLचं नियोजन देखील सातत्याने केलं जाते आणि हे सहजासहजी शक्य झालेलं नाहीये. त्यासाठी अनेक दिवस अनेक रात्रीची मेहनत आमच्या सर्व आयोजकांची आहे आणि त्यामुळेच प्रत्येक पर्वामध्ये यशाची अनेक शिखरं या स्पर्धेने पूर्ण केली. सुमित ओव्हर दी विकेट पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पण तू शॉर्ट थर्ड मॅन 30 यार्ड वर्तुळामध्ये त्याला इथे हुलकावणी दिले चेंडूने. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेने जाईल. मिळते नशिबाची साथ. आता चौकाराची बाद. 4 धावा. इथे आपण जर पाहिलं तर सर राजगड संघाची सुरुवात थोडीशी खराब झाली, कारण की ऑल इंडिया आयकॉन आपण जर पाहिलं तर शेरू बाद झाला. तदनंतर एक पुढचा डाव इथे मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर सांभाळण्याचं काम देवा असेल आणि शनी या दोघांनी धावा आता चांगल्या आपण पाहतो स्कोर कार्डवरती बनवल्या गेल्यात. 39 धावा षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये देखील प्रगती पथावरती पाहायला मिळत आहे.
दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या, पण त्या धावा रोखण्याचं काम त्या तिसऱ्या षटकामध्ये सुमितच्या खांद्यावरती जबाबदारी. 1.5 षटकं त्यांनी टाकलीत, 18 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये एक चौकार आला, पण त्यानंतर निर्धाव चेंडू टाकत असताना देवेंद्रच्या विरोधात त्यांनी कमबॅक केलं. शेवटचा चेंडू शिल्लक आहे तिसऱ्या षटकामध्ये. धाव फलकावर आहेत 39. ओव्हर दी विकेटने पुढचा चेंडू घेऊन तयार. लो फुलटॉस होता, समोर खेळलाय, लॉंग ऑनला जाईल, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, एक धाव मिळेल. स्ट्राईक सोटाकडे देवेंद्र ठेवतोय. षटकाची होती समाप्ती. षटकं संपलेली आहेत 3 षटकानंतर 40 धावा. धाव फलकावर एक गडी गमावलाय, पण तू डाव सावरण्याचं काम केलंय. थांबायचं नाही रे गड्या, थांबायचं नाही, घाबरायचं नाही गड्या, घाबरायचं नाही, असं एकमेकांना सांगितलंय आणि त्यानंतर या डावाला आकार दिलाय. 3 षटकानंतर 40. येणारी 5 षटकं शिल्लक आहेत. पहिल्या 3 षटकानंतर संमिश्र खेळ पाहायला मिळतोय, परंतु येणारी 5 षटकं कशा पद्धतीने पुढे जातील हे पाहण्याजोगे असेल इथे अमोल सर. चिकन्या चिकन्या बायकोला त्यांनी माहेरी पाठवली. चिकन्या चिकन्या बायकोला त्यांनी माहेरी पाठवली. थँक्यू. येणाऱ्या 5 षटकामध्ये पाहिलं तर सर आता इथून पुढे धावा किती बनवल्या जातील आणि किती धावा इथून पुढे रोखल्या जातील, येणाऱ्या 5 षटकामध्ये संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. आणि षटक क्रमांक आता 4 ला मैदानाच्या आतमध्ये देखील सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 4 मध्ये सुदेश सपकाळ या गोलंदाजाने देखील मावळ टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती सातत्याने एक चांगली कामगिरी केली आहे. अनेक फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावरती इथे या गोलंदाजाने नामोहरम केलं सर. चांगले टॅलेंट आहे, उंची चांगली या गोलंदाजाकडे, खांद्याचा चांगला तो वापर करतो. 4थ्या षटकामध्ये तो दाखल झालाय. क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल केल्यानंतर पहिला चेंडू राईट ओव्हर दी विकेट. फुलेलींचा बॉल थोडीशी फ्लाईट दिली होती, उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. थर्डमॅनला जातोय चेंडू, क्षेत्ररक्षक आहे, दुसऱ्या धावेचा कॉल होईल आणि जोपर्यंत थ्रो केला जाईल तोपर्यंत एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं जाते. ही तत्परता गरजेची राहते क्रिकेटच्या पटलावर. चित्याची चाल, चाणक्य नीती आणि घारीची नजर तुम्हाला ठेवावी लागते. 2 धावा मिळत आहेत. धाव फलकावर आहेत 42. अगदी आपण जर पाहिलं तर मुख्य व्यासपीठावरती मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष बाळाभाऊ धामणकर देखील या सामन्याचा आनंद घेतात. अमोल भाऊ जाधव देखील, दिनेश भाऊ मालपोटे देखील. सातत्याने मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनसाठी अहोरात्र मेहनत करणारी सर्व व्यक्तिमत्व आहे. आणि जर आपण पाहिलं तर मावळ प्रीमियर लीग या स्पर्धेचा ऑक्शन सोहळा देखील थाटामाटात संपन्न झाला आणि तदनंतर या स्पर्धेच्या चर्चेला उधाण आलं. आणि आज आपण जर पाहिलं तर दिवस क्रमांक 3 मध्ये आपली मावळची एमपीएल, आपली एमपीएल देखील आपण पाहतोय. इथे फटका मैदानाच्या आतमध्ये फसला, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टेकन, व्हेरी गुड कॅच, विकेटचं पतन. देवा वारुळे इथे मैदानाच्या आतमध्ये बाद आहे. कमी गतीचा बॉल, थोडीशी फ्लाईट होती, मिस टाइम केलाय, समजलेला नव्हता आणि त्यानंतर सिली पॉईंटमध्ये एक चांगला झेल टिपला गेला आणि त्यानंतर एक फलंदाज अजून एक इथे बाद होताना बघायला मिळतोय. 42 वर दुसरा धक्का बसतोय. सुदेशच्या खात्यामध्ये ती विकेट. पहिल्या चेंडूवर त्याने 2 धावा खर्च केल्या, दुसऱ्या चेंडूवर त्याला विकेट मिळाली. धाव फलकावर 42 ला 2. पहिल्या डावमध्ये फलंदाजी करत असताना संघ आपण बघतोय राजगड ग्लॅडिएटर्स विरुद्ध रतनगड युद्धदास या 2 टीमच्या दरम्यान हा सामना रंगलाय. बेचाळीस धावसंख्येवर दुसरा धक्का बसला. आता मैदानाच्या आतमध्ये संतोष सातकर आलाय, त्याच्याबरोबर शनी देव एका बाजूने चांगला खेळतोय. 8 चेंडू त्याने फेस केले, 21 धावा त्याच्या खात्यामध्ये आहेत. ड्रिंक्स ब्रेक्स मैदानामध्ये पाणी पाठवलं गेले. डावाची कहाणी बदलणार का? 3 षटकानंतर 4थ्या षटकाची सुरुवात झाली. वेळेचं बंधन तुम्हाला असेल, जो निर्धारित वेळ तुम्हाला प्रत्येक इनिंगसाठी दिलेला आहे त्या वेळेचं पालन करणं हे बंधनकारक राहणार आहे. गेले अनेक दिवस अनेक रात्रींची आमच्या सर्व आयोजकांची मेहनत, मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनने घेतलेली मेहनत
आणि त्याचबरोबर या मावळ तालुक्याचे दमदार कार्यसम्राट कार्यतत्पर लोकप्रिय आमदार आदरणीय सुनील अण्णा शेळके यांनी दिलेलं मार्गदर्शन आणि त्यांचा असलेला पाठिंबा यातूनच हे 7वं पर्व त्यातच सर्व आणि या 7व्या पर्वाचा आम्हा सर्वांना गर्व असे हे दर्जेदार पर्व. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. संतोष सातकर दाखल झालाय. समोर आहे सुदेश. इथे बा संतोष सातकरच्या बॅटमधून फटका मैदानाच्या आतमध्ये डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळलाय आणि एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होते. संतोषकडे देखील क्षमता आहे. मावळ तालुक्याचे दमदार आमदार सुनील अण्णा शेळके प्रस्तुत मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मावळ तालुका प्रीमियर लीग ही स्पर्धा देखील आपण पाहतो. या स्पर्धेचे सह आयोजक सतीश भाऊ सातकर मित्र परिवाराने घेतलेली मेहनत आणि संपूर्ण मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन कमिटीने घेतलेली मेहनत. या स्पर्धेचं आयोजन नियोजन पाहायला मिळतं. समोरच्या बाजूला उडवलाय. शनीच्या बॅटमधून चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे आलाय. MPL चा खणखणीत चौकार. आदर्श गावाला स्टेंगिनीची पायावर टाकण्याचा प्रयत्न. सरळ बॅटचा वापर केला. डाऊन दी ग्राउंड हा फटका सरळ बॅटने सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. जिथे मिळालाय चौकार. चौकाराबरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर आहे सध्या 47 धावा. ओडी विकेट चांगला वळवलाय. बोटांची जादू. गती कमी केली. एखादी रेल्वे गाडी ज्यावेळेला ट्रॅक बदलते थोडंसं करू प्राप्त होतं तसंच वळण ते बॉलने घेतलं. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबलाय आणि या निर्धाव चेंडू बरोबर षटकाची समाप्ती झाली. 4थ्या षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावर धावा आहे सध्या 47. 2 गडी बाद. पहिल्या डावमध्ये राजगड ग्लॅडिएटर्स संघ इथे बॅटिंग करतोय फलंदाजी करतोय आज 3ऱ्या दिवसामध्ये. श्री भैरवनाथ उद्योग समूह श्री भैरवनाथ साऊंड लाइट्स. जय श्रीराम जय हनुमान. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो. अगदी गेले 3 दिवस आपण जर पाहिलं तर भैरवनाथ उद्योग समूह किरणजी येवले यांच्या माध्यमातून अगदी आवाज पोहोचवला जातोय आणि सुमधुर संगीत देखील त्यांच्या माध्यमातून आपण ऐकतोय. DJ रोहित यांच्या माध्यमातून सातत्याने इथे मैदानावरती प्रेक्षक राजांच्या कानावरती संगीत देखील पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. इथे गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक आपण पाहतोय 4थ्या क्रमांकाचं समाप्त झालंय. 5व्या षटकाला सुरुवात. ऑन साइडला स्लॉक केलाय बॉल. टायमिंग चांगल्याने तर सरळ जाईल. काव कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. आपला फटका 440 होलचा झटका. चेंडू सीमा पार. षटकार. थँक्यू. पहिल्या चेंडूवर प्रश्न विचारला आणि त्यावर लोणावळ्याचा रसेल मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि त्याने पहिल्याच बॉलवर स्वॅगचे नाही षटकाराने स्वागत केलं. या 6 धावां बरोबरच थोडासा दबाव टाकलाय. दुसरा बॉल आतमध्ये येणारा त्याला स्मॅश करण्याचा प्रयत्न होता. जाईल पॉइंट मधून डीप पॉइंटला. तिथे क्षेत्ररक्षक पोहोचलाय. यावेळेला अमोल सर फक्त एकच धाव मिळते. धाव फलकावर आहेत 54 धावा. इथून पुढे देखील आता सर प्रयत्न करावा लागेल कारण की या मैदानावरती कोणतीही धावसंख्या ही विजयाची गॅरंटी तुम्हाला देऊ शकत नाही. सातत्याने धावा होताना या मैदानावरती आपण पाहिलं. त्यामुळे इथून पुढे देखील प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावेच लागतील. तुम्ही स्वतःला सिद्ध करा. जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. इथे पुन्हा एकदा फटका. फर्स्टला क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहिलं तर प्रयत्न तिथे पाहायला मिळाले. प्रयत्न केले गेले आणि तिथे प्रयत्नांना अगदी आपण पाहिलं तर झेल टिपण्यामध्ये यश प्राप्त झालं नाही. परंतु 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्यात. मिळालेल्या संधीचा वापर करत असताना रसेल. लोणावळ्याचा रसेल. लोणावळ्याची चिक्की जेवढी फेमस आहे त्यापेक्षा जास्त फेमस या खेळाडूची फटकेबाजी MPL मध्ये पाहायला मिळते. बॅक ऑफ दी हँड. बोटांची जादू पाहायला मिळाली. राईटचा बॉल. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं. पंचांनी स्पष्ट नकार दिला आणि हे जमलं पाहिजे. जर तुमच्या विरोधात मोठे फटके आले त्यानंतर तुम्हाला फलंदाजाला थांबवता आलं येणं गरजेचं असतं आणि तेच इथे करून दाखवले गोलंदाज मयूर अवचटने. मागचा चेंडू निर्धाव टाकला. इथे पुन्हा एकदा फटका मैदानाच्या आतमध्ये बहारदार संतोषच्या बॅट मधून. लोणावळ्याच्या चिक्कीमध्ये जेवढा गोडवा आहे ना तेवढ्याच्या फटक्यामध्ये देखील गोडवा पाहायला मिळाला आणि चेंडू सीमारेषे पलीकडे चौकार आहे.
थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये एखादी घडामोड ज्यावेळेला घडते, चौकार षटकार विकेट जातात, त्यावेळेला हे सुमधुर संगीत आपण ऐकतोय. श्री भैरवनाथ उद्योग समूह पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात सध्या प्रसिद्ध असलेलं हे श्री भैरवनाथ उद्योग समूह, किरणजी येवले आणि गौरवजी डोरे. त्याचबरोबर हे सुमधुर संगीत अनेक गाणी जी ट्रेंडिंगमध्ये आहेत ती तुम्हाला ऐकायला मिळतात. आमचे डीजे ऑपरेटर डीजे रोहित यांचं देखील कौतुक करायला हवं. आणि सर्व काही कसं एकदम ओके पाहायला मिळतं. हीच या स्पर्धेची खासियत आहे. मैदानाच्या आतमध्ये 4.5 षटकानंतर 59 धावा आहेत, 2 गडी बाद. आणि आता शेवटच्या चेंडूवर जर आपण बघितलं तर धाव 1 मिळते आहे. इथे षटक संपलेलं आहे 5 षटकानंतर 12च्या सरासरीने 60 धावा धाव फलकावर. बॅटिंग पॉवर प्ले इथे मैदानाच्या आतमध्ये घेतला गेलाय. मुख्य पंच पाहतो आपण अमर साठे सरांनी कळवलंय इथं बॅटिंग पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये घेतलाय. अगदी आपण जर पाहिलं तर रत्नागिरी कोकण भागातून देखील गोपी जाधव सर आज या स्पर्धेच्या निमित्तानं आपण त्यांचा दिवसभरामध्ये आवाज प्रेक्षक राजांच्या कानावरती पडेल. पहिल्या दिवशी आपण जर पाहिलं तर चंद्रकांत शेटे सर आणि सुमित सुतार सर हे 2 समालोचक देखील आपल्याला लाभले. तदनंतर दिवस क्रमांक 2 मध्ये काल दिवसभरामध्ये अगदी शब्दांचे जादूगर जयेश भोसले सर देखील आहे, त्यांचं समालोचन देखील ऐकलं. आज दिवस क्रमांक 3 मध्ये गोपी जाधव सरांना देखील आपण ऐकतोय. नेक्स्ट बॉलसाठी सज्ज झालाय. धाव फलकावर धावा आहे सध्या 60 धावा. पहिला चेंडू फुल लेनचा टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय, सफल झाला होता, यावेळेला सफल होणार नाहीये. संतोष सातकर साडी पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय आणि समजलेला नाहीये. पहिला चेंडू निर्धाव येतोय. निर्धाव चेंडूसोबतच सुरुवात झाली. धावसंख्या स्कोर कार्डवर 12च्या सरासरी 5 नंतर 60 होती. परंतु इथे सध्या पहिला चेंडू जिथे फलंदाजाला बीट करण्यामध्ये यश मिळालं. अगदी सर ज्यावेळेस सुदेश गोलंदाजी मार्कवरती आला त्यावेळेसच मी उल्लेख केला होता, अनेक फिरकीच्या आपल्या तालावरती अनेक फलंदाजांना नाहमोहरम करणारा हा सुदेश आहे. कारण की सातत्याने मावळच्या क्रिकेटमध्ये या खेळाडूचा बोलबाला देखील आता पाहायला मिळतोय. अनेक खेळाडूंना एकदम नाहमोहरम करून ठेवणारा सुदेश का बहारदार गोलंदाजी ते मैदानाच्या आतमध्ये करतोय. ऑप्शन मध्ये देखील अनेक बेट त्याच्यावरती लागताना आपल्याला पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा शफल झालाय, जागा बनवली आहे आणि त्यानंतर फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. संतोष सातकरच्या बॅटमधून चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. मितील धावा 4, खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. थोडासा बाहेर गेला, जागा बनवली. पंच सध्या पडताना करतील नेमकं कुठे जाऊन हा फटका खेळलाय आणि त्याची चर्चा 2 पंचांच्या दरम्यान होते. परंतु मागचे 2 चेंडू थांबवलं होतं, त्याचं उत्तर द्यायचं होतं आणि यावेळेला तो प्रयत्न केलाय. आउटसाईड ऑफ स्टंप बाहेर गेलाय. अनेक नियम आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमध्ये बदलले गेलेले आहेत. खेळपट्टीच्या मागे जाऊन जर तुम्ही खेळलात तर त्यासाठी जी नियमावली आहे तीच सध्या पंच चर्चेत घेतात आणि त्यानंतर तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. पण तो आता मुख्य पंचाने हा निर्णय सध्या 3ऱ्या पंचांकडे पाठवलाय. त्यामुळे 3रे पंच याची शहानिशा करतील, पडताळणी करतील आणि त्यानंतर तो योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. अमितजी भुजबळ आणि त्यांची संपूर्ण टीम आता तो निर्णय 3ऱ्या पंचांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचेल. कीप रोलिंग असं सांगितलं जाईल. दूध का दूध और पाणी का पाणी, काय असेल या चेंडूची कहाणी पुढच्या काही क्षणांमध्ये अमोल सर आपल्या समोर असेल. स्पर्धेच्या निमित्तानं मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित सहखजिनदार सरपंच अमित शेठ ठाकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. संपूर्ण अगदी आपण जर पाहिली तर नवनिर्वाचित मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनची कमिटी देखील सातत्याने आपली MPL यशस्वी होण्यामध्ये अहोरात्र मेहनत. अगदी आपण जर पाहिलं तर अध्यक्ष मनोजदादा दाभाडे असतील, खजिनदार पविदादा शिंदे असतील, उपाध्यक्ष बाळाभाऊ दामनकर असतील, अमोलभाऊ जाधव असतील, गणेशभाऊ वाल्मिकी आहे, दिनेशभाऊ मालपोटे, संपूर्ण कोर कमिटी सातत्याने या स्पर्धेसाठी मेहनत करणारी ही कोर कमिटी आहे. तर 3ऱ्या पंचांचा निर्णय आला. खेळपट्टीच्या मागे जाऊन हा फटका खेळलाय फलंदाजाने
आणि त्यामुळे आता या चेंडूवरचा तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचणार आहे डेड बॉल. खेळपट्टीच्या वरती तुम्ही खेळत असताना स्टंपच्या मागे विकेटच्या मागे जाऊन ज्यावेळेला तुम्ही खेळता त्यावेळेला त्यासाठी नवीन नियम अंमलात आणलेले आहेत आणि त्याच नियमांची अंमलबजावणी ती पंचांनी केली आणि तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. जाऊया स्कोर कार्डवर. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे सध्या 60 धावा. पुढचा चेंडू गोलंदाज तयार सुदेश सपकाळ. ओदी विकेट वळण घेतलंय. हातभर वळवण्याचा प्रयत्न, बोटांची जादू पाहायला मिळाली, परंतु यावेळेला पंच कळवतात, अमर साठे सर इशारा कळवतात, हा वाईट बॉल आहे. अमोल सर एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये ऍड झाली. एक्स्ट्रा धावा आपण जर पाहिलं तर एका धावेचं देखील महत्व खूप आहे, कारण की एका धावेने अनेक वेळा आपण जर पाहिलं तर संघ पराभूत होताना देखील पाहायला मिळाला. इथे संतोष तयार आहे. पुन्हा एकदा इथे वार करण्याचा प्रयत्न संतोषचा होता, परंतु इथे कौतुक करावं लागेल, कारण की सुदेश सपकाळ काय बहारदार गोलंदाजी आतापर्यंत या खेळाडूने केली आहे. षटक क्रमांक 6 मध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो 61 धावा आहे. पुन्हा एकदा पुढे सरसात फटका मैदानाच्या आतमध्ये खेळायचा होता. डीप मिड विकेट मध्ये चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतोय. गोपी सर आपण जर पाहिलं तर सुदेश सपकाळ या खेळाडूने इथे बहारदार गोलंदाजी केली. कुठेतरी धावफलक जो पुढे चालला होता ना, त्या धावफलकाला कुठेतरी थांबवण्याचं काम सुदेशने केले. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला. धावसंख्येचा वेग वाढलेला होता, अशा वेळेला धावा थांबवणं गरजेचं होतं आणि या वेळेला ती जबाबदारी सुदेश सपकाळने आपल्या खांद्यावर घेतली. फुलेलींचा बॉल टप्पापर्यंत बाहेर निघतोय. बीट्स आलाय, खेळायचं होतं वाशीला, बॉल गेलाय काशीला आणि त्याचं कारण होतं नजर नव्हती आणि त्यामुळेच इथे बीट्स आलाय. चेंडू आहे निर्धाव. धावा रोखल्या गेल्यात. या षटकामध्ये फक्त धावा आलेल्या आहेत आतापर्यंत जर आपण बघितलं तर 2 धावा खर्च केले, त्यामध्ये एक एक्स्ट्रा होती आणि एक धाव बॅटने आले. म्हणजेच काय, या षटकामध्ये सुदेश प्रभावी ठरलाय. अमोल सर अगदी सातत्याने ज्यावेळेस सुदेश पहिले षटक सर गोलंदाजी मार्कवर गेला त्यावेळेसच मी उल्लेख केला होता की या गोलंदाजाने अनेक खेळाडूंना आपल्या फिरकेच्या तालावरती अगदी नाचवण्याचं काम केलंय आणि तेच बहारदार गोलंदाजी इथे सुदेशने हाताळली. आणि त्यानंतर जो धावफलक आपण जर पाहिलं तर सुसाट वेगाने पुढे चालला होता, त्या धावफलकाला कुठेतरी इथे पूर्णविराम लावण्याचं काम देखील या गोलंदाजाने केलंय. परंतु इथून पुढचा आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि 12 चेंडूमध्ये गोपी सर इथून पुढे धावा कशा प्रकारे बनवल्या जातील आणि किती धावसंख्येपर्यंत इथे मजल मारण्यामध्ये बॅटिंग करणारा संघ यशस्वी राहील ते देखील पाहायचंय. अगदी बरोबर आहे. 62 धावा धाव फलकावर. शेवटची 2 षटकं डेथ ओव्हर स्लॉग ओव्हर मध्ये तुम्हाला धावांचा वेग वाढवावा लागतो. आतापर्यंत तुम्ही 62 बनवले. सुरुवात चांगली होती. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 21 आल्या होत्या, परंतु त्यानंतरच्या षटकांमध्ये धावा रोखल्या गेल्या आणि मागच्या षटकामध्ये आपण बघितलं सुदेशने प्रभावी कामगिरी केली आणि त्याने सांगितलं राडा कुणाचाही असो, राडा मात्र करायला आज मी आलोय, त्यामुळे तयार राहा. परंतु शेवटची 2 षटकं अजूनही मैदानामध्ये आहेत. येणारे 12 चेंडू इथून 40 ते 50 धावा वसूल करण्याचा प्रयत्न जर केला गेला तर 100 पार होऊ शकते. पहिला चेंडू ओव्हर दी विकेटने डेड बॉलची घोषणा होईल. नियंत्रण थोडंसं गमावले गोलंदाजीसाठी दाखल होत असताना नरसिंग बालंबल्ले देखील एक मातबर खेळाडू. अनेक खुल्या गटातल्या स्पर्धा या खेळाडूने गाजवल्यात. एक चांगला अष्टपैलू खेळाडू, निगडी परिसराला बिलॉंग करतो, तिथून ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालाय. पहिलाच बॉल ज्यावेळेला डेड बॉलचा सिग्नल आला यावेळेला तो तयार होतोय. ओ दी विकेट पुढे होता बॉल टप्पापर्यंत राईज झाला. या चेंडूने हाय हॅलो केलं. दुपारच्या जेवणाची तयारी केली आहे का असा प्रश्न संतोषला विचारला असेल आणि त्यानंतर थेट विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. डॉट बॉलनी सुरुवात, कारण की 12 वाजायला देखील आलेत सर. जेवणाचा टाइम देखील आता थोड्याच वेळात होईल, त्यामुळे इथे संदेश या चेंडूने दिलाय. इथे पुन्हा एकदा थोडासा अडखळताना पाहायला मिळाला, परंतु इथे नशिबाची साथ, नशिबाचा चौकार इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतोय. लक्ष्मी नोईस आदर्श गावाला श्री भैरवनाथ उद्योग समूह, श्री भैरवनाथ साऊंड नाईट्स. थँक्यू. पहिल्या बॉलवर बीट्स आला. दुसरा बॉल मोठा फटका घेण्याचा प्रयत्न त्यावेळेला केला गेला, पण इथे देखील प्रॉमिसिंग नव्हता. लवकर कमिट झाला, मात्र नशिबाची साथ मिळाली. त्यानंतर 4 धावा खात्यामध्ये जमा झाल्या. पुढच्या चेंडूसाठी सज्ज. बॅकफुटला गेलाय, कट केलाय, यावेळेला गॅप शोधलाय. इनटू द गॅप, वेलकम बाउंड्री, मिळतोय चौकार. 4 धावा. लक्ष्मी नोईस आदर्श गावाला
श्री भैरवनाथ उद्योग समूह, श्री भैरवनाथ साउंड अनाइट्स, पण जर पाहिलं तर 70 धावा इथे स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. संतोष सातकरच्या बॅट मधून 13 चेंडूमध्ये 22 आल्यात आणि शनीच्या बॅट मधून 14 चेंडूमध्ये 26 आल्यात. इथे पुन्हा एकदा संतोषच्या बॅट मधून फटका खेळला गेलाय डीप स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक इथे फंबल झालाय, चुकी झाली आणि इथे चुकीला माफी नाही गोपी सर. चूक झाली परंतु ती पत्त्यावर पडली. अति घाई संकटात नाही. बॉलचा अंदाज आलेला नव्हता आणि यावेळेला हुलकावणी दिली. टाटा बाय बाय करत चेंडू निघाला. बुलाती है और जाने का है असं चेंडूने सांगितलं आणि त्यानंतर डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतोय चौकार. बरोबरच धाव फलकावर आहेत 74 धावा. लगातार 3 चौकार आलीत. मी थांबणार नाहीये. संतोष जो या परिसराला बिलॉंग करतो, रसेल या टोपण नावाने देखील तो परिचित आहे, पण तो दुसऱ्या बाजूला शनिदेव, दोघेही 26 वर खेळत आहेत आणि आता दोघांची भागीदारी चांगली जुळली आहे, चांगली जमते असंच म्हणायला हरकत नाहीये. अकू टप्प्याचा चेंडू चांगला बाउन्सर पेश केलाय. यावेळेला प्रश्न विचारला होता पण तो इथे स्ट्राईक एंडला येण्याचा प्रयत्न, विकेट मिळेल आणि त्याचं कारण आहे धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट आला. फलंदाज बाद होईल. परतावं लागेल इथे फलंदाजाला. संतोष सातकर बॅक टू दी पवेलियन. गॉन. अगदी आपण जर पाहिलं तर धावबादच्या स्वरूपामध्ये इथे मैदानाच्या आतमध्ये बॅटर बाद झाला. संतोष सातकर आपण जर पाहिलं तर रसेल इथे बाद झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सोन्याला आपण पाहतोय. सुनील इथे बा पहिला चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये खेळला आणि पहिला चेंडू आउट ऑफ द पार्क ठोकलाय. खणखणी षटकार. कहना मेरे शेर का, क्या कहना मेरे यार का, क्या कहना मेरे शेर का, क्या थँक्यू. शेवट गुडकीला शेवटचा बॉल अगदी स्लॉटमध्ये मिळाला आणि त्यावर षटकार ठोकत असताना षटकाची समाप्ती केली. 7 षटकं संपली आहेत. 80 धावा ही धाव फलकावर. 3 गडी बाद 80. राजगड ग्लॅडिएटर्स विरुद्ध रत्नगड योद्धाज या दोन टीमच्या दरम्यान हा रंगलेला सामना. पहिल्या डावाचा खेळ. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय. सुरुवात 11 धावांनी झाली होती परंतु आता हा धाव फलक तब्बल 80 वर पोहोचलाय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. आपली MPL मावळ प्रीमियर लीग गेली अनेक दिवस चर्चा होती. ज्यावेळेला या स्पर्धेची घोषणा झाली उत्सुकता शिगेला पोहोचली. अनेक तारे सितारे लगेचच तयारीला लागली. आमच्या आयोजकांनी घेतलेली मेहनत फळाला आली. अनेक दिवस अनेक रात्र घेतलेली मेहनत आणि त्यानंतर हे मैदान. ज्यावेळेला मी या मैदानावर दाखल झालो त्यावेळेला एकच शब्द होता, वा चांगलं मैदान आहे, खुलं मैदान आणि त्यावर खुला खेळ पाहायला मिळतोय. शेवटचे 6 चेंडू त्यासाठी मयूर गोलंदाजीसाठी दाखल झाले तर समोर आहे स्ट्राईक एंडला सुनील दाबणे. दुसऱ्या बाजूला शनिदेव 15 बॉलमध्ये 32 वर खेळतोय. शनीच्या बॅटमधून आज चांगल्या धावा आल्या. पुन्हा आता शेवटच्या षटकामध्ये भरपूर धावा गरजेच्या. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंपचा समोर खेळाय. तुम्ही किती वाढवा गती, मला वाटत नाही भीती. निर्भीडपणे ठोकलाय षटकार. चमचम करता है ये नशीला बदन. इथे सोन्याच्या बॅटमधून आपण जर पाहिलं तर षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. मयूर इथे गोलंदाजी मार्कवरती पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय. गेले 3 दिवस आपण जर पाहिलं तर प्रत्येक खेळाडूचा लेखा जोखा यांच्या माध्यमातून या ठिकाणी टिपला जातोय. आकडे तज्ञ शुभम आपण पाहिलं तर शुभमच्या माध्यमातून देखील इथे विजयच्या माध्यमातून देखील आपण जर पाहिलं तर या ठिकाणी प्रत्येक खेळाडूची माहिती अचूकपणे आपल्या मोबाईल मध्ये कैद केली जाते. स्कोर कार्डवरती 92 धावा आपण पाहतोय ते बनवल्या गेल्यात.
थोडीशी चूक झाली गोलंदाजाकडून आणि त्या चुकीचं प्रायश्चित्त त्याला भोगावं लागलं. षटकार ठोकलाय. दुसऱ्या चेंडूवर देखील 2 षटकार लगातार मयूरच्या विरोधात आले. सुनील दाभणेच्या बॅटमधून धाव फलकावर आहेत 92 धाबा. 4 चेंडूंचा की अजूनही शिल्लक. पहिल्या डावमध्ये पुन्हा गोलंदाज तयार. शेवटच्या षटकामध्ये ओव्हर दी विकेटने गोलंदाजी करतो मयूर आउटसेट, परंतु समोर आहे सुनील आणि आता तिसरा षटकार तो देखील येणार का? बॅक ऑफ दी हँड चांगला वळवलाय. यावेळेला तयार होता मोठ्या फटक्याच्या तयारीत, मात्र गती थोडीशी कमी केली, त्यामुळे निर्धाव चेंडू आलाय. 2 षटकार आले. त्यानंतर अमोलसर कमबॅक होतंय मयूर आउटसेटचं. असं म्हटलं जातं ना सर, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इथे प्रयत्न केले जातात ते आणि प्रयत्न देखील केले जातील. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि इथे आपण जर पाहिलं तर टेकन व्हेरी गुड कॅच. टिपला जाईल आणि इथे मैदानाच्या आतमध्ये बिग विकेट गॉन. सोन्या मैदानाच्या आतमध्ये बाद आहे. थँक्यू. 2 षटकार ठोकली. तिसऱ्या चेंडूवर बीट केलं. 4थ्या चेंडूवर विकेट आली. म्हणजेच काय टीट फॉर टॅट जसं तसं प्रत्युत्तर दिलंय. शेवटच्या षटकामध्ये ज्यावेळेला 2 षटकार येतात, गोलंदाजाची लाईन लेन बिघडवली जाते, बॉडी लँग्वेज बिघडली जाते, परंतु त्यानंतर देखील मयूर आउटसेटने सांगितलं जरी माझ्या विरोधात 2 षटकार आले असतील तरी माझ्याकडे देखील व्हेरिएशन आहे. अनेक उन्हाळे पावसाळे क्रिकेटचे मी देखील पाहिलेले आहेत आणि त्यामुळे कमबॅक करत असताना त्यांनी विकेट मिळवली. 92ला 4. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. स्ट्राईक एंडला पंकज ढाकोला देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहे. इथे पंकजच्या बॅटमध्ये समोरच्या बाजूला बंदुकीतून निघालेली गोळी मावळ प्रीमियर लीगच्या मुख्य व्यासपीठाला मानवंदना ठोकणारा खणखणी षटकार आहे. पंकेशाला पंकेशने वाऱ्याच्या वेगाने दिशा चेंडूची ते बदलल्याने समोर पाठवलाय. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर कडक बेधडक षटकार आणि सांगितलं मी आलोय मैदानामध्ये तर दखल घ्यावीच लागेल. या षटकाराबरोबर धावसंख्या 98 धावा. 4 गडी बाद. पहिल्या डावातला शेवटचा चेंडू ओव्हर दी विकेटने मयूर तयार. पुन्हा बॅक ऑफ दी हँड अनइवन बाउन्स. व्हाईट बॉलची घोषणा. धाव घ्यायची होती. नॉन स्ट्राईक एंड वरून निघाला होता, परंतु आता परतावं लागेल. येस, रिटर्न तिकीट कन्फर्म झालंय आणि व्हाईट बॉलची घोषणा देखील मुख्य पंचांनी केली. एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये 99 धावा. धाव फलकावर 1 चेंडू शिल्लक, परंतु फलंदाजी ती बाद. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर न्यू बॅटर ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आला. शेवटचा चेंडू. 1 चेंडू टार्गेट सेट करणारा. इथे बॉलवर फुलटा चेंडू. इथे चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे आणि मिळतील धावा 4. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चौकार आलाय. 103 धावा इथे स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. गोपी सर तिसऱ्या दिवसात देखील दुसऱ्या सामन्यात देखील 100+ झाल्यात. 103 धावांचं डोंगर इथे उभारलाय. 8 षटकानंतर 103 धावा बनवल्या गेल्या. 5 गडी बाद झाली. निम्मा संघ डगआउटमध्ये होता आणि अशा वेळेला तर 100 पार झाली, परंतु 104 धावांचं हे लक्ष्य विशाल लक्ष्य पूर्ण केलं जाईल का हे दुसऱ्या डावमध्ये ऐकूया. काही क्षणांसाठी आम्ही थांबतोय. तुम्ही ऐकत राहा, पाहत राहा मावळ प्रीमियर लीग. ज्या वेळेला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल 2 दिग्गज कमेंट्री बॉक्समध्ये असतील, परंतु जाऊया नेक्स्ट मॅचचा टॉस त्याची देखील गोष्ट होईल तुर्तास. ऐकत राहा मावळ प्रीमियर लीग. ऐकूया एक सुमधुर संगीत. धन्यवाद. थँक्यू. 103 बनवल्या गेल्यात. 104 धावसंख्येचा पाठलाग करत पंकज ढाकोच्या बॅटमधून देखील आपण पाहिलं तर 2 चेंडूमध्ये 10 धावा येताना पाहायला मिळाल्या. दुसऱ्या धावासाठी मावळभूषण सुमित सोनवणे सर आणि किरणजी येवले कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील पाहायला मिळतील. आदर्श गावाला श्री
sound and lights. जय श्री राम जय हनुमान भारत माता की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय. तर सर्वांना सकाळच्या सत्रामध्ये नमस्कार. वेलकम टू यू मावळ प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 7 मध्ये आपण पाहतो ही स्पर्धा. मी समालोचक किरण येवले तुम्हा सर्वांचं मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत करतो. आज आपण पाहतोय अतिथी मान्यवरांची प्रेक्षक राजांची वाढती गर्दी. आज दिवस क्रमांक 3 मध्ये ऑफिशियल टीम जे आवळे सर आहेत, अमरजीत साठे सर, संजयजी भालेराव सर आणि आज दिवसभराच्या सत्रामध्ये समालोचन ज्यांचं तुम्हाला ऐकायला मिळत आहे. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर ज्यांची उपस्थिती आम्हाला इथे मात्र पाहायला मिळते आहे, आमचे गोपी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हाला सर्वांचं या ठिकाणी मावळ प्रीमियर लीग 2026 मध्ये मनपूर्वक स्वागत. मॅच आपण पाहतोय एका बाजूने लढली जाते. एका धावेचा आपण पाहिलं गेलं तर इथे एका डावाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय आणि एका डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती बनवल्या गेल्यात 103 धावा. राजगड ग्लॅडियर्स त्यांच्या विरोधामध्ये रतनगड योद्धास टार्गेट ठेवलंय तब्बल 104 धावसंख्येचं. आता बघावं लागेल 48 बॉलमध्ये 104 धावा कशा रीतीने बनवल्या जातील. आमच्या समोर जोडले जात आहेत याच मावळ तालुक्यातील गोड आवाजाचे बादशाह मावळभूषण सुमीजी सोनवणे सर येत आहेत आमच्या समेत. या सर तुमचं स्वागत आहे. आणि सातत्यानं आपण पाहतोय खऱ्या अर्थानं एक स्वाभाविक व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतंय. तर आपण पाहूया मॅचला थोडीच वेळामध्ये सुरुवात होईल आणि एक दर्जेदार काम करण्याचा प्रयत्न राहिलाय आमचे सतीश दादा सातकर यांचा. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये पाहिलं गेलं तर ज्यांना संघ मालकीचं घेतलं सोपं नसतं मित्रांनो संघ मालक होणं. खऱ्या अर्थानं आमचे लाडके ॲडव्होकेट सन्माननीय देवीदास भाऊ मराठे संघाचे संघ मालक आहेत. संघ मालकांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. नारायण इलेव्हन संघाचे संघ मालक कित्येकदा देवीदास मराठे नाव आम्ही सातत्याने वराळे परिसरामध्ये ऐकलेलं आहे. देवीदास दादा या आपलं स्वागत आहे. व्यासपीठावर देऊन साडा बनवा. तर मॅचला होती या सुरुवात. इकडनं आघाडीचे 2 बॅटर्स या मावळचा गेम चेंजर म्हणून त्याला ओळखलं जात आहे. पी फॉर पॉवर सुमित पवार जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि त्याच्या साथीला बॅटिंग करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल सिद्धू सुदेश. मॅचमध्ये आपण पाहतो मैदान याच्यातमध्ये पाहिलं गेलं तर आघाडीचे दोन्ही बॅटर्स आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र बॅटिंग करण्यासाठी येत आहेत सिद्धू आणि दुसऱ्या बाजूला सुमित पवार आपल्याला पाहायला मिळत आहेत. गुड्डू पहिला बॉल शनी बेनिशिरो यांचा पाहायला मिळालाय आणि पहिल्याच बॉलवरती फाईनल क्षेत्र निवडलंय सुमित पवारनं आणि पॉवर दाखवली आहे. पहिल्याच बॉलवरती पवार यांचा ब्रँडेड स्ट्रोक चौकार 4 धावा. थँक्यू डीजे. आजचा आपण पाहिलं तर राजगड ग्लॅडियर्स हा संघ आपण मैदानामध्ये पर्यंत बॅटिंग करत असताना 103 बनवलेले 104 बनवायचे आहेत. संघाचे संघ मला गाऊन पाहिले तर अनिश 11 अर्थात श्रीराम लोणावळा अमित भाऊ शेडिगे यांच्या मालकीचा संघ. तर दुसऱ्या बाजूने रतनगड योद्धाज संघ मला गाऊन पाहिले तर ॲडव्होकेट देवभाऊ मराठे यांच्या मालकीचा संघ नायरा 11 वराळे. बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाले सुमित स्ट्रायकिंग एंडला बॉल ट्रॅकवरती शनी यावेळेस पायावरती टाकले चेंडू होता. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न क्षेत्ररक्षण जबरदस्त इथे बघायला मिळालंय सुमितच्या डोक्यावरती. आता मात्र इथे थोडीशी टांगती तलवार जरूर होती परंतु बचावलेला आहे. सुमित पवार आणि सुदेश अर्थात ही गुड्डू ही आघाडीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. 2 तगडे संघ आहेत. एका बाजूने आपण पाहिलं तर शिरू लोहार
जो मात्र मैदानामध्ये आपण पाहिले गेलं तर ऑल इंडिया ओपन आयकॉन आहे आणि त्याच्या विरुद्ध आपण पाहिलं तर नरसिंग पालंपल्ले ऑल इंडिया ओपन आयकॉन. दोन संघ आहेत. सप्पन स्वामी आपण पाहिलं तर आज इन ऍक्शन आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती पुण्याचा बॉल तयार. स्ट्रायकिंग एंडला सुदेश. बॅटचा फेस ओपन करायचा होता. टप्पा पडला. दिशा बदलली. बॅट आणि बॉल मधला संपर्क होऊ शकलेला नाहीये. आज आपण पाहिलं तर नक्कीच या संघाला घडवणारे या खेळाडूंना तयार करणारे पराग औरंगे आज आपण पाहिलं तर अण्णा या टीमचे आपण पाहिले गेले तर डगआउट मध्ये जरूर आहे याचा मॅनेजर म्हणून. फलकाकडे आपण बघूयात. 5 वरती फलक. सुमित पवार आणि सुदेश किरणजी काय सांगाल? 104 बनवायचे आहेत. एवढं मोठं टार्गेट नाहीये. टार्गेट दोघांनाही पाहता तेवढं मोठं टार्गेट म्हणता येणार नाहीये, कारण दोघांची बॅटिंग जर चांगली राहिली ना सहज आणि साध्या रीतीने ते देखील विजय प्राप्त करतील. कारण कित्येकदा मावळ तालुक्यामध्ये आपण त्यांना देखील पाहिलेला आहे धावा चेस करत असताना. कारण काल पहिला दिवस आपण पाहिला 130 124 धावा सहजरित्या चेस होताना बघितल्यात. कालचा दिवस आपण पाहिला या मैदानावरती 8 षटकांमध्ये 160 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आहेत. हा मावळ प्रीमियर लीग मधला रेकॉर्ड आहे. क्रॉस द बॅट चेंडू हवेत आहे आणि 2 खेळाडू इथे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने संतोष होता आणि तिथे दुसऱ्या बाजूने पंकेश चर्चा करतायत. तू मैदानाच्या आतमध्ये आहे. ते सांगतायत की कॉल माझा होता, कॅच माझा होता, परंतु मैदानामध्ये काय झालंय काय आणि बिघडलंय काय तर संघाचा संघनायक सुमित पवार डगआउटच्या आश्रयाला. स्प्रे आहे पण मला वाटतं 1 धावेची पॅनल्टी पण आहे. 1 धावेची पॅनल्टी पण आहे. तुम्ही जर कुठल्या प्रकारची चूक करत असाल तर तिथे तो सुट्टी नाहीये. चेंडू तुम्ही बॉल इथे आपटला. 1 धावेची पॅनल्टी असणार आहे. आता 105चं टार्गेट असेल. 103 झाले 104 झाल्यात. आता 1 रनची पॅनल्टी आहे. बाप करा तर 1 धाव इथे वाढली जाईल. धावफलकावरती 6 म्हणजे 104चा पाठलाग आहे. तुम्ही क्रिकेट बद्दल आपण पाहिलं तर काल देखील आपण पाहिलं कुठल्या खेळाडूने तुम्ही बॅट आपटू शकत नाही, तुम्ही बॉल इथे आपटू शकत नाही, तुम्ही पंचांसोबत कुठलंही गैरवर्तन करू शकत नाही. ही कडक नियम आहेत. तुम्ही रिॲक्ट करू शकत नाही. ही मावळ प्रीमियर लीग आहे. स्पर्धेचा दर्जा का उंचावतो तर तिथे डिसिप्लिन असणं गरजेचं आहे. स्पर्धेचा दर्जा का उंचावतो तिथे शिस्त असणं गरजेचं आहे आणि तो शिस्तप्रिय खेळ आम्हाला मावळ प्रीमियर लीग मध्ये बघायचा आहे. स्प्रे आहे आपल्याकडे. फर्स्ट एड बॉक्स आहे. मॅच कडे आपण जाऊयात पुढे. एकदा शनी बेनिशिरूने मात्र पाहिले गेले तर विकेट मिळवली आहे. सुमित पवारला बाद केलंय. एका संघनायकाने दुसऱ्या संघनायकाला केले बाद. नवीन बॅटर भरत मारीमुत्तू मॅन फ्रॉम देहरोड. क्रॉस द बॅट होता यावेळेस. हो स्पायडरमॅन जंप होती. काय प्रयत्न होते पंकजचे. जबरदस्त प्रयत्न पाहायला मिळाले परंतु 1 सिंगल इथे आलेली आहे. ही पहिली विकेट किरण कुठेतरी आपण पाहतो सुमित पवारची डोकेदुखी वाढवणारी विकेट आहे. नक्कीच पहिली विकेट गेल्यानंतर आपण पाहतोय सुमित पवार आपण पाहिलं घेतलं बाद झाला. संघाचं ट्रम्प कार्ड जिथे बाद झालं ना तिथे संघ कुठेतरी अडचणीत आलाय. पहिलं षटक होतं कुठेतरी धावा आल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये पाहिलं गेले तर चौकार आला होता. एकेरी दुहेरी धावफलक पुढे चाललं होतं. अगदी थोडंसं घाई त्यानं केली आणि तिथे तो माघारी गेलाय. विकेट येताना पाहायला मिळाली मैदानाच्या मध्ये पहिली आणि तदनंतर आपण पाहिलं बॅटिंगसाठी दाखल झालेत भारत आणि त्यांना देखील एक चांगलं जीवनदान मैदानाच्या मध्ये भेटलंय. आणि आपण पाहिलं पंकज उडता पंकज नक्कीच हवेमध्ये तो फ्लाय झाला आणि कॅच घेण्याचा प्रयत्न एक सुंदर ट्राय त्याच्याकडनं आपण पाहतोय. तर नेक्स्ट बॉलसाठी सज्ज होतील. आपण पाहिलं गेलं तर षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये संपलं जात आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ओव्हर क्रमांक 2 साठी गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होतील. इकडनं कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडनं संतोष सातकर एक मावळ तालुक्याचा प्युअर ऑलराऊंडर आणि म्हणून त्याच्या मात्र आपण पाहिलं तर आज शिरू लोहार तर मैदानामध्ये मॅच कडे मी तुम्हाला ते घेऊन जाईल. स्कोरबोर्डवरती पाहिले गेले तर धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 8
8 रन. अजूनही 42 चेंडू आणि 96 ची गरज. बराचसाठी या चेंडू होता क्रॉस द बॅट. इथे मैदानाच्या मध्ये बघायचं पुढे एकदा एक धाव इथे येताना आपल्याला पाहायला मिळाली. त्या एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्डवरती 9 धावा आहेत. मावळचे कार्यसम्राट कार्यतत्पर लोकप्रिय आमदार जनसेवक सुनीलांना शेळके प्रस्तुत मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित मावळ प्रीमियर लीग अर्थातच MPL ही आपली MPL स्पर्धेच्या मोबाईल आयोजक मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन सतीश भाऊ सातकर युवा मंच यांच्या माध्यमातून केलेले बहारदार आयोजन आणि नियोजन. आज स्पर्धेचा दिवस क्रमांक 3 आहे आणि 3ऱ्या दिवसामध्ये 2 विजेते संघ हे समोरासमोर आहेत. संतोष तयार सायकिंग इनला मोठा फटका आहे. इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता. डीप कव्हरचा झोन इथे निवडलाय आणि बॅकअप साठी आपण पाहतोय देवा बारुळे चेंडूला ते कव्हर करेल तोपर्यंत घेतल्या जातील इथे 2 धावा. 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती आता 11 धावा आहेत. किरण आपण पाहिलं तर चांगला स्टार्ट मिळणं गरजेचं आहे परंतु आपण पाहिलं तर दोन्ही संघाकडे समान बाजू आहे कारण सुमित पवारची विकेट आली. गोलंदाजीसाठी गोलंदाज संतोष पुढे एकदा यावेळेस पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता सुदेशला. देवाचं शेड्यूल थोडंसं बिझी होतंय आणि तोपर्यंत घेतल्यात एक सिंगल. मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेले तर नक्कीच स्कोरबोर्डवरती 12 पहिला रन. संतोष सातकर समोर मात्र भरत मारीमतू डावखुऱ्या शैलीचा विध्वंसक फलंदाज. यावेळेस उल्लेख केला आणि चेंडू इथे पाठवला डीप कॉर्नरला. आडव्या हाताने घेतला इथे भरतने. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर मनापासून धन्यवाद आहे. आणि इथे आपण पाहतोय भारत मारीमुत्तूला जो मैदानाच्या आतमध्ये कित्येकदा डावखुऱ्यात खेळत असताना आपल्या ताकदीच्या जोरावरती मॅच जिंकवून दिलेला आहे. आज खेळायला वगैरे इथे मात्र टीम साठी बघायचं मैदानाच्या आतमध्ये कशा रीतीची कामगिरी. चांगला बॉल पाहायला मिळाला. फटका देखील सुंदर क्रिकेटचं सौंदर्य फुलवणारा फटका. बॉल बघता बघता सरळ निघून जातोय सीमारेखा पार. मिळतील धावा 4 चौकार. थँक्यू डीजे. चौकार 2 मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. अशा प्रकारे जर बॅटिंग राहिली ना तर हा विजय मात्र नक्कीच बॅटिंग टीमचा होईल परंतु कोण कधी कोणावरती भारी पडेल ना हे सांगता येणार नाहीये. यावेळेस देखील कोलवडाचा बॉल होता. थोडंसं आपण पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये बुंद्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न राहिलाय. दरम्यान तिथे एक सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसवलं जात आहे. 12 बॉलचा म्हणजेच P1 P2चा खेळ संपला गेलाय. सुमित सर पाहायला गेलं तर 21 धावाच्या धावफलकावरती 12 बॉल मध्ये आलात. एक गडी सुमित पवार बाद झालाय. काय नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल येणाऱ्या षटकामध्ये. मी म्हणेल कुठंतरी आता फलंदाजांना ती देखील जबाबदारी घेणं गरजेचं आहे आणि फलंदाजांना ती जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. आता ती जबाबदारी आपण पाहिली एका बाजूने सुदेश आहे दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं गेलं तर भारत आहे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना या धावा कुठेतरी पार्टनरशिप बिल्डअप करण्याचं काम मात्र दोन्ही बॅटर इथे करतायत. थोडंसं आपण पाहिलं तर नक्कीच आमचे सगळे सतीश भाऊ सातकर युवा मंचचे सर्व मेंबर्स आज आपण पाहिलं तर आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत. त्याचबरोबर पाहिलं गेलं तर मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनने ज्या प्रकारच्या मावळच्या क्रिकेटला नवसंजीवनी देण्याचं काम केलंय. मला वाटतं मी त्या दिवशी देखील सांगितलं की मावळचं क्रिकेट ज्या प्रकारे कुठेतरी लोप पावत चालू होतं वेगळ्या वळणीवरती होतं. हाफ पिच क्रिकेटची फार मोठ्या प्रमाणात क्रेज होती. हॅलो आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचे आपण पाहिलं गेले 8-9 वर्ष ज्या प्रकारचं कार्य राहिलंय यशाच्या शिखरावरती सध्या विराजित असणारी ही क्रिकेटची स्पर्धा मॅचकडे पण पडतो पुन्हा तुम्हाला ते घेऊन जाईल. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. टॉपिच घेतलाय. सूरज धोंडगे आलाय गोलंदाजीसाठी आणि सूरजने आल्या संघाला इथे विकेट मिळवून दिलेली आहे.
या स्पर्धेच्या निमित्ताने मग पाहिलं गेलं तर नक्कीच विशाल अण्णा नवगुणे यांचं आगमन झालंय. आयुष स्पोर्टचे ओनर प्रसाद भाऊ चव्हाण यांचं आगमन झालंय. इंडियन स्पोर्टचे ओनर प्रणवदादा भेगडे यांचं आगमन झालेलं आहे. आमचे सोन्या भाऊ भोते प्रणवदादा चव्हाण यांचं देखील आगमन झालेलं आहे. सगळ्यांचं मावळ लोक टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने मनपूर्वक स्वागत. विनंती करतो सगळ्यांना या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. तर मॅचकडे आपण पुढे वळणार आहोत आणि यावेळेस आता बघायचंय स्कोरबोर्ड वरती धावा येत्या 21 धावा. 35 चेंडू 83 ची गरज आहे. 2 विकेट आलेले आहेत आणि आता मैदानामध्ये नवीन बॅटर इथे दाखल होईल. एका बाजूने सिद्धेश आहे आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं गेलं तर सुदेश आहे. गोलंदाजीसाठी सूरज आहे. ही जोडी आपण मैदानाच्या मध्ये जी पाहतोय श्री भैरवनाथ उद्योग समूहाचा आपण पाहतोय. खणखणीत आवाज सकाळ सदनामध्ये किरण नेवले फॉर्म मध्ये होते. खूप चांगले आपण पाहिलं तर डीजे ऑपरेटिंग त्यांची आपण ऐकायला मिळाली. फर्स्ट टाइम ऐकली. खूप भारी वाजवतात. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्या सोबत आहेत. हो आता मात्र बघायचंय पाय चाललेले नाहीये. तिथे जागेवरती उभा राहून फटका खेळायचा प्रयत्न होता सिद्धेशचा. बॅट आणि बॉल मधला संपर्क नाहीये. चेंडू डॉट दाखवलं किती स्थिर. शॉर्ट थर्ड मॅन आहे. शॉर्ट फाईन लेग बॅकवर्ड पॉईंट कव्हर पॉईंट डीप ॲक्सचा कव्हर लॉंग ऑफ लॉंग ऑन डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग. हे सजवलेले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय सिद्धेशसाठी आहे. सूरज धोणगे पुन्हा एकदा उजव्या हाताने अकुटपाचा बॉल होता. उडवलाय मिड विकेट मध्ये आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. खिलाडी के मस्त पडदास्त सिक्सर. निरंजन मच्छीपासून झाले मच्छिंद्रनाथ गोरख जन्मले गौरी बसनाथ जालिंदर उत्पत्ती यज्ञ कुंडात कानी जन्मले. धावफलकावरती ते षटकाराच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती 27 33 चेंडू 77 ची गरज आहे. किरण आता संघर्षाला सुरुवात झालेली आहे. अडकीच आता संघर्ष करावा लागेल. तोडीस तोड उत्तर द्यावं लागतील. तू शेर तो मे बी सव्वा शेर दाखवतायत मैदानाच्या मध्ये बॅटल. पुन्हा एकदा वेळेस आपण पाहिलं गेलं तर बुंद्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू जमिनीला समांतर केलाय. तिथे एकदा मिळाली. दुसरा धावेचा प्रयत्न डेंजर जोडला आणि ते साध्या रीतीनं 2 धाव होतील कम्प्लीट. परंतु अजय एवढे सर सांगतायत 1 रन शॉर्ट असणार आहे. आताची एकच धाव जी मैदानाच्या मध्ये खात्यावरती ऍड होईल. एका धावेच्या मदतीने धावबलकावरती 28 धावा ज्या धावबलकावरती पाहायला मिळत आहेत. संघर्ष माणसाला रडवतो. संघर्ष माणसाला घडवतो आणि आज घडायचं असेल तर खेळावा लागेल. गतीमध्ये परिवर्तन. इथे चेंडू चांगल्या रीतीने टाकलाय जरूर परंतु क्षेत्ररक्षक आपण पाहतो मैदानाच्या मध्ये दूरवरती राहतील. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केलाय. बघता बघता सरळ आणि साध्या रीतीने 2 धावा ज्या पळून होत आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावबलक आपण पाहतोय. पुढे सरसावलं जात आहे. सुमित सर पाहायला गेले तर अजूनही 31 बॉल मध्ये 74 धाब्यांची गरज आहे आणि धावबलकावरती 30 आहेत. तर नक्कीच दोन्ही संघांमध्ये ती क्षमता आहे. बघा 40 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे आहे. 40 मिनिटांमध्ये तुम्हाला सगळी षटकं टाकायची आहेत. जर तसं झालं नाही तर जे काही चेंडू राहतील जे काही षटकं राहतील त्यासाठी मात्र तुम्हाला एक खेळाडू 38 सर्कलमध्ये घेऊन गोलंदाजी करायची आहे. 45 मिनिटापेक्षा जर अधिक वेळ लागत असेल तर तुम्हाला दुसराही खेळाडू 38 सर्कलमध्ये घेऊन गोलंदाजी करायची. हा नियम आपण खूप कडक नियम बनवलेत. 1 ते 42 सगळे नियम तुम्हाला या स्पर्धेमध्ये बघायला मिळतील. षटक क्रमांक संपलं जातात. आता इथे 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 31 वरती धावफलक आहे आणि समीकरण आपण पाहतोय 30 चेंडू आणि 73 धावा हे समीकरण मैदानाच्या मध्ये असणार आहे. मावळ प्रीमियर लीगचा दर्जा का उंचावतो? मावळ प्रीमियर लीग महाराष्ट्रामध्ये का नावलौकिक आहे? तर महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिलं टेनिस क्रिकेट असोसिएशन कुठलं रजिस्टर असेल तर ते मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन आहे. मावळ तालुक्यामध्ये क्रिकेट फक्त खेळलं जात नाही तर ते शिस्तप्रिय क्रिकेट खेळलं जातं. डिसिप्लिनने खेळलं जातं. म्हणून मावळचं क्रिकेट इतका आता एक वेगळ्या उंचीवरती आलेलं आहे. संतोष सातकर पुन्हा एकदा बघायचं मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती ते तयार असतील. शेरू लोहार आज प्रेक्षकांना जरूर त्यांनी निराश केलं परंतु मैदानामध्ये बघायचंय पहिलीच मॅच होती. बॉल तयार. लोअर फुल टॉस होता. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न ते केलाय आणि शेरू लोहारकडे चेंडू चाललाय. चेंडूची फेकी देखील होती. अचूक फेकी पाहायला मिळाली परंतु थोडासा उशीर होतोय. 2 धावा इथे आल्यात. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा आपण बघूया. धावफलकावरती 33 29 चेंडू आणि 71 1 रन शॉट.
कारण तुम्ही खेळपट्टीवरतून जर धावत असाल तर तुम्हाला तिथे धावा घेऊनही फायदा राहणार नाहीये. संतोष सातकर पुढे तयार राऊंड द विकेट. मोठा फटका खेळायचा होता, फटका फसलाय. सूरज गायके आलाय चेंडूच्या खाली, टिपला जातोय झेल. सिद्धेश बॅक टू द पवेलियन. निकला ओ गड्डी लेके थँक्यू डीजे. मे निघला गड्डी लेके. आता गाडी घेऊन जायचं थेट कुठे, तर या कानेपाटेच्या मैदानावरती. प्रत्येकाला माहित आहे मावळ प्रीमियर लीगचा दिवस क्रमांक 3 देखील जोरदार रंगला जातोय. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित एक क्रिकेटचा देखणा सोहळा सन्माननीय सतीश भाऊ सातकर यांच्या खऱ्या अर्थानं स्वप्नातून आपल्याला पाहायला घेत, तर इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आज या कानेवाड्याच्या मैदानावरती क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळालाय. तर नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल होतील. आयकॉन नरसिंग पालंपल्ली मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सुमी सर, पाहायला गेले तर आता 28 बॉल मध्ये 72 धाव्यांची गरज असताना काय वाटतं आणि कशी आहे आता टीमची अपेक्षा राहील आयकॉन वरती? नाही काय, काल आपण देखील बघितलेलं आहे की या मैदानावरती धावा कधीही येतात. यावेळेस अक्षर खोलवर टप्प्याचा बॉल होता, चॉप करण्याचा प्रयत्न इथे नक्कीच नरसिंग पालंपलेचा राहील आहे. अपील होती परंतु इथे बघायचं सूरजने सांगितलंय ना मुन्ना ना, इथे अपील करून आपण व्यर्थ ठरू. त्याने सांगितलं की हा चेंडू इथे चॉप केलाय त्याने. एक धाव तरी त्या आली, एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक आता पुढे जाईल. स्कोरबोर्ड वरती धावा 33 वरती धावफलक, 3 फलंदाज बाद, 3.3 षटकाचा खेळ संपलाय. मॅजिकल फिगर, मोठा स्ट्रोक सुदेच्या बॅटमधून. लॉंग ऑफ मध्ये शनी बेनुशूर आहे चेंडूच्या खाली आणि टिपतोय झेल. विकेटचं इथे उलपतन. थँक्यू डीजे. सुमित सर, पाहायला गेले तर आत्ता जो बॅटर्स बाद झाला ना, काल देखील अशाच रीतीने याच ठिकाणी आपण पाहायला गेले तर वासिक शेख देखील माघारी गेले होते आणि अशीच अवस्था झाली होती आणि संघ तिथे पराजय झाला होता. काय काय वाटतं या मॅच मध्ये काय होईल? बॅटर्स इथे मात्र घातक ठरतील की गोलंदाज इथे मात्र आपली गोलंदाजी जोरात चालवतील? नक्की मी म्हणेल राजगड ग्लॅडियर्स हा संघ जर आपण पाहिलं गेलं तर ज्या प्रकारचे इथे तो गोलंदाजी करतोय, तो गोलंदाजीमध्ये त्यांना मी कुठल्या प्रकारची 100% गुण जरूर देईल. परंतु फलंदाजांची जी पडझड होतीये ती मात्र कुठेतरी डोकेदुखी वाढवणारी आहे. या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं सौरभदादा काटकर, अर्जुनदादा काटकर, अभिमन्यू काटकर, विजयदादा सातकर आणि संपूर्ण मित्रपरिवार, कन्हैयादादा सातकर, सोन्याभाऊ सातकर, सोन्याभाऊ आगळमे आणि विराजजी आगळमे या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि याही वेळेस आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये होतंय काय आणि बिघडतंय काय. तर मैदानाच्या मध्ये काय झालं, इथे राकेश आला आणि आल्या पावली मागे परतलाय. आता मला वाटतं सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्येच किरण, प्रत्येक खेळाडू आपण पाहतो ना, एखादा जॉबला जातो, एखादा शाळेमध्ये जातो, हजेरी लावतो आणि मागे येतो. तशी परिस्थिती उद्भवलेली इथे. प्रत्येक फलंदाज येतोय तो बाद होऊन मात्र डगआउट कोणी जाऊन बसतोय. नक्कीच बरोबर आहे ना. ज्याप्रमाणे आपण पाहिलं गेलं तर एखाद्या ठिकाणी जॉबला गेलं तिथं आपल्याला पाहायला गेलं तर पंचिंग करणं गरजेचं असतं आणि कित्येकदा आपण देखील पाहिलेलं आहे सुमित सर, कित्येक आपले मावळचे खेळाडू देखील त्याचप्रमाणे आपला खेळ जोपासण्यासाठी येत असतात. परंतु आता क्रिकेट देखील या मॅचमध्ये देखील आम्हाला तसंच पाहायला मिळते. बॅटर्स जात आहेत, माघारी येत आहेत, विकेट येताना जी पाहायला मिळाली आहे. परंतु जर विचार केला ना, आता आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चौथं जे सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतात बॅटर्स धक्के बसले जात आहेत. कोणाला तरी इथे खेळपट्टीवरती थांबणं गरजेचं आहे. ॲज अ आयकॉन अजूनही आपण पाहतोय नरसिंगला मैदानाच्या मध्ये उभा असताना. तर नवीन बॅटर्स छोटा बायका आहे, अगदी मूर्ती लहान परंतु कीर्तिमान या खेळाडूने मावळभरामध्ये कित्येक गोलंदाजांना पराभवाची धूळ चाललेली आहे. तोच बॅटर मैदानाच्या मध्ये येतोय सुमित ढगे. बघावं लागेल आता सुमित ढगेवरती विश्वास टाकलाय टीमनं. सुमित ढगेला इथे मात्र आता स्वतःच्या बॅटनं धावा गोळा कराव्या लागतील.
प्रेक्षक राजांची वाढती गर्दी आम्ही पाहतोय. सातत्यानं पाहिलं गेलं तर मावळ प्रीमियर लीग म्हटल्यानंतर अगदी पाहिलं गेलं तर अंदर मावळ, पवन मावळ या मावळ तालुक्यामधून भरपूर सारे प्रेक्षक राजा ही स्पर्धा पाहण्यासाठी येत असतात आणि आपल्याला पाहायला मिळत आहेत उपस्थित सर्व प्रेक्षक राजाचं स्वागत करण्याचा प्रयत्न देखील आमचे समालोचक कॉमेंटेटर अँकर्स करतायत. तर सुमित ढगे आलेत. तर पाहूया मैदानाच्या आतमध्ये संतोष सातकर यांचा हा बॉल आपण पाहणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये कशा रीतीने पडला जाईल, चांगल्या रीतीचे प्रयत्न तुम्हाला देखील करावे लागतील. अगदी पाहिलं गेलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांचा खेळ संपला गेला आहे. ॲडव्होकेट सन्माननीय देवीदास दादा मराठे फाउंडेशन आपण पाहिलं गेले तर रतनगड योद्धाच दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करत असताना बढवत आहेत. तब्बल 24 बॉलमध्ये 34 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद झालेले आहेत. ऐकूया एक सुमधुर संगीत. थँक्यू डीजे. शेवटचे चेंडू मैदानाच्या मध्ये आता बाकी राहिले. 24 बॉल मध्ये 70 धावा. काल देखील हेच गणित, काल देखील हेच गुणोत्तर पाहायला मिळालं, परंतु तिथे गोलंदाज वर्चस्व करत राहिले. परंतु आज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायचंय ॲज अ आयकॉन नरसिंग पालमपल्ले मैदानाच्या आतमध्ये तयार आहेत. सुमित ढगे देखील आहे. कशा रीतीने खेळ केला जाईल, जुना चेंडू कलेक्ट करून घ्या विनंती असेल. आता समीकरणाकडे आपण पुन्हा वळणार आहोत आणि समीकरण जर आपण पाहिलं तर शेवटचे 24 चेंडू 70 धावा. या मैदानाचा इतिहास आहे. या सीझन मधला मावळ प्रीमियर लीग मध्ये आपण बघितलेलं आहे की या मैदानावरती 18 चेंडूमध्ये 80 धावा होताना आपण बघितलेल्या आहेत. 70+ धावा झालेल्या आहेत. आता 24 चेंडू 70 बनवायचे आहेत. नरसिंग पालमपल्ले जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत नरसिंगसाठी या धावा अवघड नाही आहेत. समोर मात्र सुमित ढगे, बॉलिंग ट्रॅकवरती सूरज धोंडगे. लोअर फुल टॉस पिक करायचा होता, फटका तर फसलाय. चेंडू बघायचा यावेळेस लॉंग लेगच्या दिशेने चेंडू चाललाय. देवा वारुळे चेंडूला इथे कव्हर करेल. एक धाव इथे आली. नरसिंगला माहिती आता धावा आधी घेऊन होता उपयोग नाहीये. प्रत्येक दिवशीमध्ये आपण पाहिलं तर मावळचे एक उमदे आवाज, उभरते आवाज आपण नक्कीच या स्पर्धेमध्ये पाहतो. आदेश ठाकूर, अमोल कोंडभर, किरण येवले, शुभम आगळमे. आज मात्र आपल्या सोबत गोपी जाधव, खास कोकणचा गोड आवाज, तो आपल्या सोबत आज जोडला गेलेला आहे. म्हणजे प्रत्येक ऑफिशियल टीमनी देखील या स्पर्धेसाठी फार मोठी मेहनत घेतली. क्रिकलॅब.ची असणारी संपूर्ण ऑफिशियल टीम नरसिंगसाठी चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न इथे केलाय. नरसिंग जर मैदानामध्ये उभा राहिला तर नरसिंगसाठी या धावा अवघड नाहीयेत. मला वाटतं तो जर उभा राहिला तर त्याच्यासाठी फक्त सकाळचा नाश्ता आहे हा. कारण नरसिंग पालमपल्लेला आम्ही मावळ प्रीमियर लीग मध्ये सातत्याने, मग देऊगावचं मैदान असू द्या, मग इंदोरीचं मैदान असू द्या. ओहो, यावेळेस जोरदार बॅट फिरवली इथे, परंतु बॅट आणि बॉल मधला संपर्क मात्र नरसिंगला साधता आलेला नाहीये. हा चेंडू आपण पाहतोय ते मैदानाच्या आतमध्ये डॉट आहे. 22 चेंडू 68 ची गरज आहे. नरसिंगला आपण पाहिलं तर महाराष्ट्रभर या खेळाडूच्या नावाची वचक निर्माण होताना बघितलेलं आहे. महाराष्ट्राच्या बाहेर देखील या खेळाडूला खेळताना पाहिलंय. देव आर्मी राजस्थानमध्ये या खेळाडूने आपल्या संघाला चॅम्पियन करून दिलंय, तो नरसिंग आहे. हा ही चेंडू फटका फसलाय. सूरज स्वतः चेंडूच्या खाली टिपतोय झेल. एक सॉफ्ट डिसमिसल, मोठा मासा गळाला लावलाय. नरसिंग बाद. थँक्यू डीजे. अगदी पाहायला गेले तर बॅटच मैदानाच्या मध्ये बाद झालाय आणि चर्चा होती त्याची नरसिंग पालमपल्ले यांची, परंतु इथे ते देखील आता माघारी गेलेत. गळती लागली आहे संघाला म्हणावं लागेल. सन्माननीय आमच्या साईड स्क्रीन समोर बसलेले बांधवांना मी विनंती करतो, भावांना थोडंसं साईडला बसा प्लीज, विनंती असणार आहे. एकतर त्या साईडला बसा की एकतर या साईडला बसा, कुठेतरी एका बाजूला बसा प्लीज, विनंती असणार आहे. मॅचमध्ये आपण पाहतो इथे मात्र बॅटर बाद झालेले आहेत. पाहायला गेलं तर आता नवीन बॅटर्स वयाने लहान आहे मित्रांनो,
परंतु आपण मैदानाच्या मध्ये काय करतो ना ते मात्र इथे मान मांडलं जातं. काल मात्र विनीत माळी यांनी 99 धाव्यांची खेळी या मैदानावरती गेली. आज बघायचं आहे माऊली मराठे मैदानाच्या मध्ये कशा रीतीने आता बॅटिंग करेल आणि कशा रीतीने आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. 21 बॉलमध्ये 68 धाव्यांची गरज असताना एका बाजूने रतनगड योद्धाच लढतायत. ॲडव्होकेट सन्माननीय देविदास भाऊ मराठे फाउंडेशन आपल्याला पाहायला मिळते. नाही राहिली वन वराळे टीमला मी पाहतोय बॅटिंग करताय दुसऱ्या डावामध्ये चांगल्या रीतीने रोखण्याचा प्रयत्न राहिलाय. 103 धावांचा आपण पाहिले गेलं तर यावेळी चांगला फटका पाहायला मिळाला. तिथे देखील फटका फसलाय आणि झेल मैदानाच्या मध्ये निसटलाय. सोपा झेल होता, प्रयत्न मात्र कुठेतरी कमी पडले खेळाडूचे आणि एक सिंगल तिथे देखील आपल्याला प्राप्त होतीये. एका सिंगल धावेच्या मदतीने धावबलकावरती वाढ होतीये. 37 धावाच्या धावबलकावरती नोंदवल्या जात आहेत. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजाला आपण पाहतो मैदानाच्या मध्ये सूरज दोंडगे याला चांगलं कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस चालूवर फुल सेंड होता. जमिनीला समांतर चेंडू खेळलाय. काऊ कॉर्नरमध्ये चेंडू जातोय. दरम्यान एक सिंगल इथे प्राप्त झाली आहे. एका दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केलाय आणि बघता बघता इथे मात्र दिवसाढवळ्या धावेची चोरी केली जाते. एकेरी दुहेरी धाव्याने धावबलक मात्र पुढे सरसवलं जात आहे. धावबलकावरती आपण पाहतो मैदानाच्या मध्ये स्कोर कार्डवरती धावा येतील तब्बल 39 धावा ज्या धावबलकावरती आहेत 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. संघर्ष सुरू झालाय. आता संघर्ष सुरू करावा लागेल. लोअर फुल टॉस सेंड होता आणि फटका केलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. शनी भक्त पाहतच राहिलाय. सडक पे कडक आणि आज बॉल एवढा लांब गेलाय ना पलीकडे रस्त्याच्या पलीकडे गेलाय. सुमित ढगे छोटा पॅक बडा धमाका का म्हटलं जाताना बॉलला डायरेक्ट रस्त्यावरतीच पाठवलंय. षटकार. थँक्यू डीजे. अगदी आपण पाहतो या पुण्याच्या मावळ तालुक्यामध्ये पाहायला मिळते या काणे गावच्या मैदानावरती या मावळ तालुक्याची मानाची सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा जिचं नाव आहे MPL मावळ प्रीमियर लीग 2026 हे पर्व 7व्या क्रमांकामध्ये पाहायला गेलं तर 7व्या पर्वामध्ये जात असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग पॉवर प्ले जो स्वीकारला एमर्जी साडे सर इशारा करत आहेत. मैदानाच्या मध्ये आपण पाहायला गेलं तर शेवटचे 18 चेंडू आणि 59 धाव्यांची गरज. आता इथून पुढचा समीकरण मात्र थोडंसं अवघड होत चाललेलं आहे कारण 6 विकेट आलेले आहेत. 18 चेंडू 59 हे समीकरण मैदानाच्या मध्ये असणार आहे. 18 गेंदे 59 रनों की जरूरत आहे आणि एका बाजूने आता प्रजय मराठे दुसऱ्या बाजूला सुमित ढगे तर गोलंदाजीसाठी गोलंदाज हरी जानेरे अनुभवाकडे संघाला नायक गेलेत. अलीकडच्याच काळामध्ये आम्ही पाहिले फायनलची मॅच सुरू असताना स्वराज्य चषकामध्ये या खेळाडूने काय गोलंदाजी केली आणि या खेळाडूच्या गोलंदाजीच्या जोरावरती संघ चॅम्पियन होताना बघितलाय. तो हरी जानेरे बॉलिंग ट्रॅकवरती तयार. समोर मात्र स्ट्रायकिंग एंडला प्रजय. पहिलाच बॉल होता. फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न इथे केलाय. बॅट आणि बॉल मधला ताळमेळ साधता आलेला नाहीये तिथे परंतु एक धाव. लेग बायचा इशारा दिलाय मुख्य पंच अमर साठे. दुसऱ्या बाजूने अजय अवळे सर, संजय भालेराव सर आणि अंकुश अण्णा दाभाडे सर. चारही ऑफिशियल पंचांचं काम जर आपण पाहिलं गेलं तर अचूक आणि बिनचूक चोख काम आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रभर या पंचांच्या पॅनलची अधिक मागणी मात्र नेहमीच असते. क्षेत्ररक्षणामध्ये केला जाणारा वारंवार बदलाव. शॉट थर्ड मॅन आहे इथे पण शॉट फाईन लेग मध्ये खेळाडू आहे. स्लिप मध्ये खेळाडू तैनात आहे. पॉइंट आहे, बॅकवर्ड पॉइंट आहे, कव्हर पॉइंट आहे, कव्हर आहे, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप कॉर्नर, डीप मिडी विकेट, स्क्वेअर लेग हे सजवलेले क्षेत्ररक्षण हरी जानेरेने. पुढा एकदा थोडासा माइंडसेट इथे बदलावा लागणार आहे सुमित ढगेला देखील. मी एक गोष्ट ऑब्झर्व जरूर केली किरण की प्रत्येक खेळाडू इथे शफल होतोय. प्रत्येक खेळाडू ऑन साईडच्या दिशेने फटके खेळायचा हा थोडासा माइंडसेट बनवलेला आहे. माइंडसेट जरूर केलाय परंतु अगदी पाहिलं गेलं तर या मैदानावरती फटके हे ऑन साईडला जातात असं नाहीये. किती वारं जरी असलं ना तरी त्या वाऱ्याच्या दिशेमध्ये देखील जात आहेत. सुमित ढगेच्या बॅटमधनं चर्चा सुरू होती ऑन साईडची आणि एक चांगला फटका पाहायला मिळालाय. बॉल बघता बघता सीमापार. षटकार.
षटकार जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. सुमित ढगेला आता या प्रकारची बॅटिंग करावी लागेल. वातावरण कुठेतरी आता मात्र हॉट टेम्परेचर वाढलं जात आहे. 15 बॉल मध्ये 52 धाव्यांची गरज आहे सुमित सर. 15 चेंडू 52 धावा. सुमित ढगे जोपर्यंत आहे संघाचा विश्वास सुमित वरती आहे. नाव सुमित ढगे, कामही तसंच करायचं. हरीश वरती आक्रमण चढवले त्याने. आता बॅकफुटला गेल्या, कट केल्या बॉलला. यावेळेस पॉइंट मध्ये खेळाडू आहेत. चेंडूला कव्हर करतील सुनील दाभणे अर्थात सोनिया. एक धाव इथे मैदानाच्या मध्ये आली आहे आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं धावफलकावरती 53. विषय आपण पाहिला गेलो तर काही वेळेस आपण पाहतो ना की काही चांगल्या कामांसाठी 2 पावलं मागे यावं लागतं माणसाला. आणि पराग अवरंगेबद्दल मी एक गोष्ट आवर्जून सांगेल, त्याने तेच केलं. उलट दिशेने फटका आहे, रिव्हर्सचा फटका. चेंडू बघायचा आहे, सीमारेषेच्या दिशेने चाललाय आणि चेंडू सीमारेषा ओलांडतोय देखील. धावा मिळतील इथे 4. MPL चा खणखणीत चौकार. पहिले 2 दिवस आम्हाला रोहितला शोधावा लागत होता, रोहित कुठे आहे. आणि आता रोहित आता स्टेज सोडणार नाही याची खात्री झालेली आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 57 आहेत, 13 चेंडू 47 ची गरज आहे. पुन्हा एकदा वन स्ट्रोक क्वालिटी. वाह, हेलिकॉप्टर उडवलंय आणि लँड होईल प्रजायचा हेलिकॉप्टर. षटकार. काय स्ट्रोक दाखवला त्याने, अक्षरशः खोलवर टप्प्याचा बॉल. हँड अँड आय कोऑर्डिनेशन काय जबरदस्त होतं. बॅटचा स्विंग खूप जबरदस्त पाहायला मिळाला प्रजयचा. धावफलकावरती 63 आहेत, 12 चेंडू 41 ची गरज. प्रजय मराठे बघा मित्रांनो, दररोज 2 तास तो नेट प्रॅक्टिस करतो आणि विशेषतः तो कोणाच्या सानिध्यामध्ये घडतोय तर गणेश वाल्मिकी यांच्या तो नेतृत्वामध्ये, त्यांच्या सानिध्यामध्ये घडतोय. असं म्हणतात आयुष्यामध्ये वाट दाखवणारे फार कमी असतात, आयुष्याची वाट लावणारे फार असतात. शेवटचे आता बघायचे 12 चेंडूचा खेळ शिल्लक, 41 ची गरज. सामना संपलेला नाही अजून, संघर्ष आता सुरू झालेला आहे. 12 चेंडू 41. किरण काय सांगशील, जोपर्यंत प्रजेने ज्या प्रकारचे स्ट्रोक खेळले, ज्या प्रकारे सुमितने स्ट्रोक खेळलेत, संघाचा आत्मविश्वास पुन्हा एकदा वाढलेला आहे. नक्कीच सर, सांगायचं झालं तर आपण पाहतोय काल आपण विनीत माळेला पाहिलं ना 19 वर्षाचा, तसा माऊली देखील आपल्या मावळचा 19 वर्षाचा खेळाडू आहे. त्याच्या बॅटमध्ये आपल्याला चांगले स्ट्रोक पाहायला मिळतील का हे देखील पाहायला मिळेल. परंतु इकडनं थोडीशी चलबिचल सुरू होती. पंचांकडे केली जाते अपील आणि पंच सांगतायत फलंदाज सुमित ढगे बाद. शुभम 63 धावा धावफलकावरती आहेत. 7 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. 11 चेंडू आहेत, जिंकण्यासाठी 41 ची गरज आहे. आणि नवीन फलंदाज सागर मराठे दाखल झालेला आहे. सागर नाव आहे, नावाप्रमाणे कामही तसंच करायचे त्याला आज. दुसऱ्या बाजूने प्रजेचा आत्मविश्वास वाढलेला आहे. आता शनी पेनुशिरूर एक विकेट टेकर भूमिकेमध्ये मध्ये राहिला, तो संघनायक आहे. फलंदाज तयार आहे. ओ यावेळेस सागर आलाय, तो फक्त आला नाही, आल्या आल्या तडका ठेवून दिला त्याने. सडक पे कडक सिक्सर. थँक्यू डीजे. मनोज दादा पाहायला गेलं जसा बॉल बाहेर पडलाय ना, एक प्रेक्षक राजा धावत पळत गेलाय. म्हणजे त्याला हे मावळचं क्रिकेट किती पाहायचं पाहणा. एकदा त्या प्रेक्षक राजा देखील टाळ्या होतील आणि मनापासून धन्यवाद आहे. हे क्रिकेट आहे मित्रांनो आपल्या मावळ तालुक्याचं. अगदी योग्य तुम्ही उल्लेख केला, कारण मावळचे दर्दी प्रेक्षक आहेत जे आज मात्र गर्दी करतायत. त्यांना माहिती आहे हे खेळाडू सगळे आपलेच आहेत. हा चेंडू देखील यावेळेस बघायचा ऑप्शिकच्या बाहेर ठेवलेला चेंडू होता. व्हाईट बॉलची घोषणा. सागर आला, आल्या आल्या त्याने मात्र जो षटकार खेचलाय ना. आता 10 चेंडू आहेत, 34 धाब्यांची अजूनही गरज आहे. जितना बड़ा संघर्ष होगा जीत उतनी ही शानदार होगी. सागर पुढे त्या सायकिंग एंडला तगडा ताकदवान सागर आहे.
पुन्हा एकदा क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न, उंच गेलाय फटका, फटका फसलेला आहे. शेणी बेणुशिरू स्वतः चेंडूच्या खाली पळत गेला आणि झेल पकडलाय. सागर आला आणि सागर परतलाय. नक्कीच पाहिले गेलं जिथे संघासाठी आता बिग हिटची गरज आहे ना सर, तिथे कुठेतरी बॅटर्स बिग हिटच्या नादामध्ये बाद होऊन माघारी जात आहेत. कुठेतरी एखाद्याला तरी खेळपट्टीवरती थांबणं गरजेचं आहे. आता समीकरण पाहायला गेले तर थोडंसं आपण पाहतोय 9 बॉलमध्ये 34 आहे. कोणीतरी बिग हिट मारणारा पाहिजे. एखादे 2 बिग हिट आले ना तर पुन्हा एकदा गोलंदाजाची तारांबळ होईल. कारण इथे धावा आता आणखीन पाहायला गेले तर 34 बाकी आहेत. आतापर्यंत 70 धावाच्या स्कोर कार्डवरती लगवल्या जात आहे. आत्तापर्यंत 8 फलंदाजे मैदानामध्ये बाद झालेले आहेत. नवीन बॅटर मयूर अवचट दाखल इथे होईल. चला बॅट्समन थोडी आपण घाई करू. आता शेवटचे 9 चेंडू 34ची गरज. सामना संपलेला नाहीये हेही तितकंच महत्त्वाचं आहे. परंतु शनी बेनुशिरूने सांगितलं कि सागर से डर कर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तमन्ना रखो समंदर की गहराइयों को छूने की, क्योंकि किनारों पर सिर्फ शुरुआतें होती. आणि ती सुरुवात आता मात्र इथे मैदानामध्ये करायची असेल तर मात्र रतनगड योद्धाच ॲडव्होकेट देवाभाऊ मराठे यांच्या मालकीचा जो संघ आहे या संघाला मात्र चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. 9 चेंडू 34ची गरज. बॉल ट्रॅकवर दिशेने तयार. लोअर फुल टॉस यावेळेस पिक केलाय सुनील दाभडे. इथे चेंडू वरच्या खाली आलाय, टिपतोय झेल आणि इथे आता मयूरचाही संपलाय खेळ. थँक्यू डीजे. आणि त्या लास्ट विकेट. 9 फलंदाज डगआउटच्या आश्रयाला आतापर्यंत गेलेले आहेत. ही शेवटची विकेट असणार आहे. 104चा पाठलाग करत असताना आपण पाहिले गेले तर रतनगड योद्धाच या संघाची ज्या प्रकारचे दमछाक झालेली आहे ते मात्र कुठेतरी आपण पाहिले गेले तर गोलंदाज इथे कौतुक करणार आहे मी. परंतु शनी बेणुशिरूने आतापर्यंत 4 विकेट मिळवलेल्या आहेत. बघायचं आहे त्याचा मावळ प्रीमियर लीग मध्ये पहिला फायफर तो खोलणार का. शनी बेणुशिरू तयार. फटका फसला, चेंडू हवेत आहे. संतोष सातकर उलट्या पावलाने जरूर धावत होता परंतु इथे कॅच होऊ शकलेला नाहीये. आणि आता मैदानामध्ये बघायचं आहे 71 वरती 9 आहे. 7 चेंडू 33ची गरज आहे. 4 विकेट आतापर्यंत शनी बेणुशिरूने मिळवलेल्या आहेत. 15 धावा त्याने खर्च केलेले आहेत. हा शेवटचा बॉल आहे आणि लास्ट विकेट आहे. 9 फलंदाज डगआउटच्या आश्रयाला आतापर्यंत गेलेले आहेत. प्रजय मराठे अर्थात माऊली गोलंदाज तयार. मोठा फटका, याही वेळेस फटका फसलाय आणि झेल झालाय. एकदा जोरदार टाळ्या करूयात आपण शनी बेणुशिरूसाठी. या खेळाडूने मावळ प्रीमियर लीग मध्ये पहिला आपला फायफर खोललेला आहे. हाय फाय मैदान दाखवला इथे शनी बेणुशिरूने. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया. थँक्यू. सामना इथे आपण पाहिले तर राजगड ग्लॅडियर्स तर या संघाने सामना जिंकला. विजय संघाचे अभिनंदन आहे. तर आपण चला मैदानामध्ये प्लेअर ऑफ द मॅच या किताबाकडे देखील जाणार आहोत. आणि प्लेअर ऑफ द मॅच हे नाव देखील मला वाटतं तर सांगायची गरजच नाहीये. तर प्लेअर ऑफ द मॅच हा जातोय किताब ज्याने मावळ प्रीमियर लीग या पर्व 7व्या मध्ये आपलं पहिलं फायफर खोललं. शनी बेणुशिरू ठरतोय मॅचचा हिरो. तर आपण प्लेअर ऑफ द मॅच आणि त्याचबरोबरीने प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्यासोबत आता जॉईन होतील इथे शुभम आगळमे. तर शुभम सर या. प्रथमतः उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं मी पुन्हा एकदा मावळ प्रीमियर लीग मध्ये माननीय श्री सतीश भाऊ सातकर मित्र परिवार तसेच मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं सहर्ष स्वागत. बराचसा क्रीडा रसिक या दुपारच्या सदरामध्ये आपण पाहतोय ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित राहिलाय. ते सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मॅन ऑफ द मॅच
प्रथमतः टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत. राजमाची सुपर जायंट्स आणि त्यांच्या विरोधामध्ये राजगड लँडियर्स. पहिल्या सामन्यांमध्ये जे 2 संघ मात्र पहिल्या सामन्यामध्ये विजेते झालेत, त्या 2 विजेत्या संघांमध्ये नाणेफेकी या ठिकाणी आपण करत आहोत. नाणेफेकी करण्यासाठी आयुष स्पोर्टचे असणारे ओनर प्रसादजी चव्हाण, मावळ तालुका डीजे संघाचे असणारे अध्यक्ष विशाल अण्णा नवगणे आणि उद्योजक सन्मान्य अमित भाऊ भोते या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो की या होणाऱ्या तिसऱ्या सामन्याचा टॉस या ठिकाणी करत आहोत. तसेच ॲडव्होकेट देविदास साहेब मराठे यांनाही विनंती करतो आपल्याही शुभ हस्ते या ठिकाणी आपण होणाऱ्या या सामन्याचा टॉस आपण करत आहोत. दोन्ही संघांनी जर आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीनं